नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, मार्गदाता, धम्मदाता, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, ज्यांनी 84,000 शिलालेख करून या जगातील पहिले संविधान, ज्या संविधानाच्या आधारावर, ज्या 84,000 शिलालेखांच्या आधारांवर अखंड जम्बूद्वीप भारताची निर्मिती केली, स्वर्णिम भारत आणि स्वर्णिम लंका, ज्या महान सम्राट अशोकांनी आपला मुलगा महामहेंद्र आणि राजकुमारी संघमित्रा आणि अनेक अरहंत धम्म महामात्रांना देश विदेशामध्ये पाठवून बुद्धाच्या धम्मानुशासनाचा प्रचार आणि प्रसार केला, असा महान राजा देवानंद पियदस्सी सम्राट अशोक विश्वरत्न बोधिसत्व, सिंबल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस, भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून रमाई बुद्धविहार पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका, ज्यांनी भिक्खू संघाला या ठिकाणी भोजन दानाची दान पारमिता संपन्न केली, सर्व उपासक उपासिकांच्या प्रती मी मंगलाची कामना करतो। आज भारतीय संविधान अमृत महोत्सवी दिवसाच्या निमित्तानं आणि 26/11 ज्या शहीद वीर गतीला प्राप्त झालेला हेमंत करकरे यांच्या या 26/11 ही दिवस आज आहे आणि भारतीय संविधान दिवसाचा आज सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मी पुनश्च सर्वांना मंगलाची कामना करतो। सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम। व्यवस्थित ना, ठीक आहे, खाली हात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की हे जे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे जे मानवी नैतिक मूल्य आहे, हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे मानवी नैतिक मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय संविधानाच्या उद्देशिका प्रियम्बल मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीकडून ती घेतलेली आहे असं जे म्हटलं जातं ते चुकीचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या भाषणामध्ये असं म्हणतात की हे जे 4 मानवी नैतिक मूल्य आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, हे 4च्या 4ही मानवी नैतिक मूल्य मी माझे गुरु तथागत गौतम बुद्ध यांच्याकडून ती घेतलेली आहे। नीट लक्ष द्यायचं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की या भारतामध्ये गणतंत्र, लोकशाही तत्वप्रणाली होती। आपण बुद्धाच्या समकाळामध्ये 16 महाजन पदाची काही नावं ऐकलेली आहे। 16 महाजन पदापैकी तर बुद्धाच्या काळामध्ये एक वज्जी नावाचं एक महाजन पद होतं आणि हे वज्जी महाजन पदाची जी राजधानी होती ती म्हणजे वैशाली होती। बुद्धाच्या काळामध्ये राजगृह, कौशल
आणि वैशाली ही खूप मोठी भरभराटीला आलेली दाट लोकसंख्येची ठिकाणं होती, तशी ती व्यापाराची केंद्र होती आणि तशी ती दळणवळणाची केंद्र होती. तर वैशाली म्हणजे गणतंत्र जी व्यवस्था आहे ही बुद्धाच्या काळामध्येच होती आणि गणतंत्र व्यवस्थेमध्ये अख्ख्या जगामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली गणतंत्र या वज्जी वैशालीचं होतं आणि ते म्हणजे भारतामध्येच होतं. म्हणून गणतंत्र ही जी गणतंत्र व्यवस्था आहे ही काही भारतासाठी नवीन नाही. बुद्धाच्या काळामध्ये गणतंत्र व्यवस्था या भारतामध्ये नांदत होती. आता ही गणतंत्र व्यवस्था कशावर आधारित होती तर आपण जर बघितलं तर 7 अपरिहार्य धम्म, 7 अपरिहार्य धम्म हे जे 7 सूत्री कार्यक्रम आहे हा गणतंत्र व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. 7 सूत्री जो भगवान बुद्धांचा जो 7 सूत्रीचा जो नियम आहे किंवा त्याला पाली भाषेमध्ये 7 अपरिहार्य धम्म म्हणतात. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी कूटदंत सूक्ताच्या आधारावर राजे महाराजांना जो तथागत भगवान बुद्धांनी राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार केला पाहिजे याचे उदाहरण आपल्याला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्मामध्ये दिसते. आपण मल्लिका राणीचे एक उदाहरण बघा बुद्ध आणि धम्मामध्ये. तर राणी मल्लिका विचारत असते राजा प्रसेनजिताची राणी, हे राजा तुमच्या जी कौशल जनपदातली जी प्रजा आहे तुमच्या प्रजेला जर उद्या कमी जास्त झालं तर तुम्हाला सुख होईल का दुःख होईल असं कोण विचारत आहे? मल्लिका देवी विचारत आहे राजा प्रसेनजिताची महाराणी. उद्या जर तुमच्या प्रजेला जर कमी जास्त झालं तर तुम्हाला सुख होईल का दुःख होईल म्हणते. ती कहाणी लय मोठी आहे पण मी महत्वाचं सांगत आहो संविधान दिवसाच्या निमित्तानं. तर राजा प्रसेनजित काय म्हणतो मल्लिका राणीला, हे राणी उद्या जर माझ्या प्रजेला काही कमी जास्त झालं, त्यांच्यावर आपत आली, काही संकट आली, आपत्ती विपत्ती आपदा आली तर नाही म्हणते, मला सुख नाही, मला काय होणार दुःखच होणार. कारण मी माझ्या प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळत आहो. माझी प्रजा काय आहे माझ्यासाठी मुलाप्रमाणे आहे, पुत्राप्रमाणेच आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आणखी जर एक ओळ घेतली, जेव्हा सिद्धार्थ गौतम 7 वर्षाच्या नंतर कपिल वस्तूला परत येतात तर राजा शुद्धोधन रडतात. तर बुद्ध माहित आहे का आपल्या स्वतःच्या वडिलाला पित्याला राजा शुद्धोधनाला सुद्धा तेच संदेश देतात की हे राजा तुम्ही मला फक्त, मी तुमचा एक मुलगा आहे आणि त्यांनी गृहत्याग केला त्याच्यामुळे तुम्ही शोक करत आहात, पण तुम्ही तुमच्या प्रजेमध्ये स्वतःच्या मुलाला बघा, म्हणजे तुम्ही तुमचं दुःख विसरून जाल. आपल्या कपिल वस्तूच्या प्रजेमध्येच तुम्ही आपल्या काय करा, मला बघा, प्रजेलाच पुत्राप्रमाणे लेखा. तर असे उदाहरण म्हणजे राजा बिंबिसार असो किंवा राजा उदयन असो, राजा प्रसेनजित असो किंवा बुद्धाच्या काळामध्ये उज्जैन अवंतीचा राजा चंडप्रज्योत असो, तर बुद्धाच्या समकाळामध्ये जेवढे जेवढे राजे होते, अजातशत्रू जो बदललेला असतो, तर सर्वच राजे महाराजांना तथागत बुद्धांनी प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा याचा म्हणजे जो आराखडा आहे, जो उपदेश आहे तथागत बुद्धांनी केलेला होता. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर पाहिलं तर एकदा राजा प्रसेनजिताला बुद्ध असं म्हणतात की हे राजा असल्याचा आव आणू नको, म्हणजे तू राजा आहे आणि मग राजा आहे तर मी माझ्या मनात जसं येईल तसं वागेन प्रजेसोबत, असं नाही. हे प्रसेनजित राजा आपल्या राजा असल्याचा आव आणू नको, म्हणजे बडेजाव करू नको. आणखी राजा प्रसेनजिताला बुद्ध म्हणतात हे राजा आपल्या प्रत्येक शरीराचा अवयव ताब्यात ठेव, आपल्या प्रत्येक शरीराचा अवयव काय आहे तू ताब्यात ठेव. हे प्रसेनजित राजा, हे राजा तू आपल्या प्रजेला पुत्रासमान लेख, पुत्राप्रमाणे त्यांचा सांभाळ कर. तर बुद्धाने त्या काळामध्ये राजे महाराजांना राज्यकारभार कसा करायचा, प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा हा उपदेश तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीच केलेला होता. म्हणून राजा भवतु धम्मिको, राजा जर धम्मवान असेल, धम्मिक असेल तर प्रजा सुद्धा कशी असते, धम्मवानच असते. आपल्याला माहित आहे 1250 वर्ष या देशामध्ये आहे की नाही सम्राट अशोकाचं राज्य होतं, कारण तो धम्म राजा होता.
धम्म अशोक होता. मग जसा राजा होता सम्राट अशोक धम्मवान, तर सम्राट अशोकाच्या काळातली प्रजा सुद्धा कशी होती? धम्मवानच होती, धम्मिकच होती. सम्राट अशोकाला जबरदस्ती करावी लागली नाही धम्म दीक्षा घ्या म्हणून. एवढा चंड अशोक जर बदलत असेल बुद्ध धम्म संघाला शरण गेल्यामुळे, तर आपलंही कल्याण मंगल त्याच्यामध्येच आहे प्रजेला वाटलं. आणि सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल ठेवून अख्ख्या जम्बूद्वीप भारतातल्या प्रजेनी काय केलं? सम्राट अशोक त्या धम्म राजाचं, त्या धम्मिक राजाचं अनुकरण केलं आणि भारत स्वर्णिम झाला. लक्षात घ्या, यथा राजा तथा प्रजा. आता राजा कोणता आहे तुम्हाला माहितच आहे, समजलं का तुम्हाला? तर राजा धम्मवान असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात संविधान सभेच्या भाषणामध्ये, या भारतातील लोक देशापेक्षा, मला तुम्हाला असं विचारायचं आहे इथे बसलेल्या उपासक उपासिकांना, देश मोठा का व्यक्ती मोठा? तुमच्या म्हणण्यानुसार देश मोठा का व्यक्ती मोठा? देश मोठा आहे आपल्यासाठी. पण आजच्या काळामध्ये जर बघितलं सध्याच्या घडीला, देशापेक्षा काही लोकांना व्यक्ती मोठा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत आहे की आपला भारत देश पुन्हाही पारतंत्र्यात जाऊ शकतो. जसा आधी पारतंत्र्यात गेला ब्रिटिशांच्या आणि मुघलांच्या, अजूनही भारत देश पारतंत्र्यात जाऊ शकतो. जर बुद्धाच्या समता नावाच्या त्या विचाराला, त्या समता नावाच्या मूल्याला जर विरोध करत असतील लोक, तर समजलं का तुम्हाला? तर बाबासाहेब म्हणतात भारत देश पुन्हाही पारतंत्र्यामध्ये जाऊ शकतो, आपलं स्वातंत्र्य गमावू शकतो. कसा गमावू शकतो? जर भारतातील लोक, बघा कसं आहे बाबासाहेबांचं वाक्य, जर भारतातील लोक देशापेक्षा व्यक्तीला, देशापेक्षा आपापल्या राजकीय पक्षाला, देशापेक्षा धर्माला, देशापेक्षा जातीला, देशापेक्षा पंथाला, समजलं, जर महत्व देऊ लागतील तर भारत देश पुन्हा पारतंत्र्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. तर आता जर आपण जर बघितलं सध्याच्या घडीला वातावरण, तर आपल्याला बाबासाहेबांचं म्हणणं खरं ठरत आहे. कोणतं? देशापेक्षा व्यक्ती मोठा, देशापेक्षा राजकीय पक्ष मोठा. मग तुम्हाला तर ते माहितच आहे, देशापेक्षा कोण मोठा आहे आता? मोदी मोठा. आणि देशापेक्षा मोदीचा बीजेपी मोठा. समजलं का? जिथं व्यक्तिपूजा येते किंवा एखाद्या व्यक्तीला देव पदाला चढवल्या जाते, तर ही लोकशाही संकटामध्ये येते आणि तिची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. मग आता मोदी काय आहे? हुकुमशाह झाला का नाही तो? आणि भांडवलदाराच्या घशामध्ये हा देश गेलेला आहे. अडाणी अंबानी देश चालवत आहे का नाही? ते ताडोबाचं जंगल वगैरे, ते गडचिरोलीच्या ज्या काही हिऱ्याच्या खाणी आहेत त्या कोणाकडे आहे आता? मोदीकडे, अडाणी अंबानीकडे आहे. सगळा भारत देश गुलाम आहे. लक्षात घ्या. तर आता व्यक्तिपूजा चालू आहे. व्यक्तिपूजक बनणं हे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात ते लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीला दोन गोष्टी घातक आहे म्हणतात बाबासाहेब. पहिली गोष्ट, लोकशाही जिवंत राहू शकत नाही जर ह्या गोष्टी लोकशाहीला आड येत असेल. कोणत्या? माणसामध्ये भेद करणारी संस्कृती. एक, माणसामध्ये भेद करणारी संस्कृती म्हणजे जाती व्यवस्था असं म्हटलं तरी चालते. आणि दुसरी गोष्ट तानाशाही, हुकुमशाही. तर आता ह्या दोनही गोष्टी आपल्याला दिसत आहे. जात पाहून वोटिंग केल्या जातं, धर्म पाहून वोटिंग केलं जातं का नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला व्यक्ती मोठा आहे का देश मोठा आहे मला सांगा बरं. मी तुम्हाला तपस्वी जातक कथा सांगतो आजच्या संविधान दिवसाच्या निमित्तानं. तर देश मोठा आहे आपल्यासाठी, पण आजचे लोक काय म्हणतात? आमच्यासाठी मोदी मोठा आणि मोदीचा राजकीय पक्ष मोठा. हे जर असंच राहिलं भारतामध्ये तर हुकुमशाहीकडे ही लोकशाही वाटचाल करेल आणि भारतामध्ये जे सध्याला चित्र आपल्याला दिसत आहे. लक्षात घ्या. भारतीय संविधान दिवस कोण साजरा करताना दिसतो? फक्त बौद्ध समाज. भारतीय संविधानावर जर काही लांछन आलं किंवा त्याची जाळपोळ झाली किंवा त्याच्यावर काही प्रकरणं आली किंवा संविधान वाचवण्याच्या संदर्भात जर काही आलं तर आपण रस्त्यावर उतरणारा समाज कोणता आहे? फक्त बौद्ध आंबेडकरी समाज. लक्षात घ्या. 59 जातींना बाबासाहेबांनी दिलं झकास वाटी वाटी म्हणतात. बाबासाहेबांनी समान सगळ्यांना म्हणजे 59 जातीला, एससी जातीला, एसटी जातीला आरक्षण दिलं, प्रतिनिधित्व दिलं त्यांना प्रगती करण्यासाठी. पण भारतीय संविधान दिवस साजरा करताना कोण दिसतो तुम्हाला? फक्त बौद्ध आंबेडकरी समाज दिसतो. लक्षात घ्या.
26 नोव्हेंबर असो का 26 जानेवारी असो, हा राष्ट्रीय सण आहे, राष्ट्रीय उत्सव आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी, ज्या भारतीय संविधानावर हा देश चालतो आहे का नाही, तर हा भारतीय संविधान दिवस एक राष्ट्रीय उत्सव म्हणून, एक राष्ट्रीय सण म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी तो साजरा केला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी साजरा केला पाहिजे. पण आता आपल्याला ते काय दिसतंय, भारतीय संविधान दिवस फक्त बौद्ध आंबेडकरी समाजच साजरा करताना दिसतो. याचं कारणही तेच आहे. याचं कारण काय आहे, ब्राह्मण मनुवादी लोकांना माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान झकास आहे, लय चांगलं आहे, पण ते एका अस्पृश्य माणसानं लिहिलं आहे ना. कोण लिहिलं आहे? अस्पृश्य माणसानं. जर एखाद्या ब्राह्मणाने लिहिलं असतं तर त्याला अवतार बनवलं असतं, नाहीतर देव बनवलं असतं आणि त्याचे सोन्याचे पुतळे उभारले असते. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जे संविधान आहे, हा बुद्ध धम्माचं एक म्हणजे तथागत भगवान बुद्धांची लोकशाही तत्व प्रणालीच आहे. बुद्धाच्या काळामध्ये जे बॅलेट पेपर म्हणतो ना आपण, बॅलेट पेपर, हे बॅलेट पेपर पद्धती शलाका पद्धती आहे. बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू संघामध्ये, भिक्खुनी संघामध्ये काही भांडणं व्हायची, तेव्हाही भांडणं व्हायची. कौशांबीचं भांडण प्रसिद्ध आहे, भिक्खू संघामध्ये भांडणं व्हायची. आता भिक्खू संघामध्ये भांडणं व्हायची तर मग त्याच्यावर काय उपाययोजना आहे, तर भगवान बुद्धांनी विनय पिटकामध्ये एक शलाका पद्धती निवडली. शलाका पद्धती म्हणजे काय, लाकडाच्या काड्या, लाकडाच्या काड्यामध्ये एखाद्या झाडाचं भल्लं मोठं पान पाहिलं जात होतं आणि त्या पाण्याचा एक खोका केला जात होता आणि त्या पाण्याच्या खोक्यामध्ये त्याला एक छिद्र पाडून त्याच्यामध्ये शलाका, शलाका म्हणजे काय, जसं आपण चौबास्ता खेळतो का नाही, तुरीच्या कांड्या वगैरे घेत होतो, तर अशा कांड्या, हिरव्या आणि लाल कांड्या म्हणून ज्या भिक्खूची संघातून हकालपट्टी करायची आहे त्याच्या बाजूने मतदान करतील भिक्खू संघ, आणि ज्याच्यावर किंवा त्याच्यावर न्याय मिळवून द्यायचा आहे त्या भिक्खूला, म्हणजे कोण्या भिक्खूचं खरं आहे आणि कोण्या भिक्खूचं खोटं आहे, कारवाई करण्यासाठी किंवा भिक्खूला न्याय मिळवून देण्यासाठी ती शलाका पद्धती होती. शलाका पद्धती म्हणजे आजची मतदान प्रक्रिया म्हणजे बॅलेट पेपर होय. लक्षात घ्या, ही शलाका पद्धतीवरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही बॅलेट पेपर म्हणजे मतदान प्रक्रिया, खरं जर पाहतो म्हणलं तर बॅलेट पेपर बुद्धाचंच आहे, सुरुवात बुद्धानच केली बाबासाहेबांच्या काळात. म्हणून आजचं जे ईव्हीएम मशीन आहे हे आधुनिक मनुस्मृतीच आहे. एक मनुस्मृती बाबासाहेबांनी रायगडच्या पायथ्याशी महाडला जाळली, पण दुसरी मनुस्मृती समजलं हे ईव्हीएम मशीन आहे. आणि ही मनुस्मृती म्हणजे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र त्यांना निर्माण करायचं आहे, पण बाबासाहेबांना हे भारत राष्ट्र, प्रबुद्ध भारत, हा बौद्धमय भारत, धम्ममय भारत निर्माण करायचा होता. म्हणजे सर्व लोकांना बुद्धिस्ट बनवणं असा उद्देश नाही त्याचा. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी 4 नैतिक मूल्यांवर भारताला, अखंड भारत जो सम्राट अशोकांनी निर्माण केला होता तो भारत उभारायचा होता बाबासाहेबांना, या 4 नैतिक मूल्यांवर. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही बुद्धाची 4 मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीकडून नाही तर बुद्धाकडूनच घेतलेली आहे. तर पहिलं मूल्य कोणतं, स्वातंत्र्य नावाचं मूल्य. स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदी जीवन जगणं का, मनात येईल तसं जगणं का, तर स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ आहे, भगवान बुद्धाने सांगितलं आहे, ज्याचं मन व बुद्धी स्वतंत्र आहे, कुणाकडे गुलाम नाही आहे. म्हणजे एखाद्याची मन आणि बुद्धी जर दुसऱ्याकडे गहाण पडलेली असेल तर तो मनुष्य मोकळा असून सुद्धा कसा आहे, गुलाम आहे. केवळ शारीरिक स्वातंत्र्य नाही तर मानसिक बौद्धिक स्वातंत्र्य सुद्धा मनुष्याला असलं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना आपल्या धम्मामध्ये सामावून घेतलं, स्वातंत्र्य दिलं. सर्वांनाच बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करता येते, सर्वांनाच बुद्धाचा धम्माचं आचरण करता येते. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सारनाथला, वाराणसीला जो उपदेश दिला तो सार्वजनिक उपदेश दिला का, मोजक्या लोकांना दिला का, या अलान्या फलान्या लोकांनाच या माझा धम्मचक्र प्रवर्तन करत आहो, मी हा धम्म सांगत आहो. भगवान बुद्धांचा जो धम्म उपदेश हा सार्वजनिक आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, सर्वांसाठी खुला होता, मोकळीक होता. म्हणजे सर्वांसाठी धम्म धारणही करता येते आणि धम्माचा आचरणही करता येते आणि धम्माचा प्रचारही प्रसार करता येते. हे स्वातंत्र्य तथागत बुद्धांनी दिलेलं होतं. आलं का लक्षात तुम्हाला? दुसरं मूल्य आपण जर पाहिलं बुद्धांनी स्तंभामध्ये तर ते आहे न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो. न्याय शब्द आलेला आहे संघ वंदनेमध्ये. न्याय, न्याय त्याला पालीमध्ये याई म्हणतात वंदनेच्या. संघ वंदनेमध्ये तथागत बुद्धांचा भिक्खू संघ हा न्याय मार्गावर आरूढ आहे.
समजलं? न्यायपटी पन्नो भगवतो सावक संगो, न्याय. तिसरं मूल्य आहे समता. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नव्हता, गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांची आपल्या धम्मामध्ये समता होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा आणि संविधानामध्ये सुद्धा हे समता नावाचं मूल्य प्रतिपादित केलेलं आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा आहे ना समता मूल्य. कोणतं? मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन, आहे की नाही? तर तथागत भगवान बुद्धाचा धम्म महासागरासारखा आहे. महासागराला लहान नदीचे पाणी येते, मोठ्या नदीचे पाणी येते, नाल्याचंही पाणी येते, गटाराचंही पाणी येते. म्हणजे महासमुद्राला जर नद्या येऊन भेटल्या तर त्या समुद्रामधलं ह्या नदीचं पाणी हे होईल, त्या नदीचं पाणी हे होईल, त्या नदीचं पाणी हे होईल, हे सांगता येतं का? नाही. महासमुद्र, तो महासागर सगळ्यांना सामावून घेतो. तर हीच समता भगवान बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये होती, धम्मामध्ये होती. आणि हे समता नावाचं मूल्य तथागत बुद्धांनीच आपल्या धम्मामध्ये दिलेलं आहे, ते संविधानामध्ये आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? येत आहे लक्षात? आणि चौथा आहे बंधुता. बुद्धाच्या काळामध्ये तर बंधू हा शब्दच पाली आहे. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांच्या एका उपासकाचंच नाव आहे बंधुल मल्ल. बंधुता. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये बंधुभाव होता. लक्षात घ्या. तर हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे मानवी मूल्य कोणाचे आहे? तथागत बुद्धांनीच या जगाला प्रदान केलेली आहे. ही मतदान प्रक्रिया सुद्धा, बॅलेट पेपर सुद्धा बुद्धाने जगाला हे केले. आणि आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला तर कालाम सुत्त, कालाम सुत्त हा एक प्रकारचे स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा कालाम सुत्त, जो इतर धर्मामध्ये दिसत नाही, बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. कालाम सुत्त म्हणजे काय? स्वातंत्र्याचा जाहीरनामा. आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य भगवान बुद्धांनीच दिलेलं आहे. ते कालाम सुत्तामध्ये आपल्याला दिसतं. हे कूटदंत सुत्ताच्या आधारावरच राजे महाराजांना जो तथागत भगवान बुद्धांनी उपदेश केला होता, तर याच कूटदंत सुत्ताचा आधार घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं राज्य चालवलं. शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जे राज्य होतं, स्वराज्य होतं, हे सम्राट अशोकासारखंच होतं. लक्षात घ्या. म्हणून वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषणन नावाचा ग्रंथ लिहिला. हा बुद्धभूषणन नावाचा ग्रंथ कशावर आहे? हा कूटदंत सुत्ताच्या आधारावरच आहे. बुद्धाच्या अपमाद सुत्त, कूटदंत सुत्त, वस्सकार सुत्त या सुत्ताचा आधार घेऊनच सम्राट म्हणजे छत्रपती संभाजीराजांनी आपला राज्यकारभार, सुशासन, स्वराज्य चालवलेलं आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे कूटदंत सुत्ताचा जो दाखला आहे तथागत भगवान बुद्धांचा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यासाठी. या कूटदंत सुत्ताचं मी ते सांगतो आणि या ठिकाणी मी एक जातक कथा सांगतो तुम्हाला आजच्या अनुषंगानं. तर या कूटदंत सुत्तामध्ये काय लिहिलेलं आहे? तर कूटदंत सुत्तामध्ये तथागत बुद्धांनी भिक्खूंच्या समक्ष एक गोष्ट सांगितली आहे. कोणती गोष्ट सांगितली आहे? की एक महाविजित नावाचा एक राजा होता. कोणता राजा? महाविजित नावाचा राजा होता. तर हा महाविजित राजा, त्याच्याकडे खूप धनधान्य संपत्ती होती. राजा म्हटल्यावर राहणारच आहे. तर त्याच्याकडे एवढी धनधान्य संपत्ती होती त्या महाविजित राजाकडे. तर तो महाविजित राजा काय करतो? आपल्या राजपुरोहिताला आमंत्रित करतो. ही गोष्ट कुठं आहे? बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्येच आहे. तर तो राजपुरोहिताला आपल्या बोलावतो आणि त्याला म्हणतो की हे राजपुरोहिता, आपल्याकडे खूप सारं धनसंपत्ती आहे, तर या धनसंपत्तीचा कसा उपयोग करता येईल? मग ही धनसंपत्ती टिकून राहिली पाहिजे, मग याच्यासाठी काही करता येईल का? तर राजा काय म्हणते त्या राजपुरोहिताला? यज्ञ करतो म्हणते. मी काय करतो म्हणते? यज्ञ. यज्ञ करायचा आहे म्हणते. कोण म्हणत आहे असं? महाविजित राजा. लक्षात येते का तुम्हाला ही गोष्ट? मी कुठली कहाणी सांगत आहोत तुम्हाला? बंद करायचे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बुद्ध सांगत आहे भिक्खूंना कोणती गोष्ट? की महाविजित राजा हा खूप समृद्ध होता, खूप श्रीमंत होता महाविजित राजा. तर हा महाविजित राजा काय म्हणते? मला यज्ञ करण्याची इच्छा झाली आपल्या राजपुरोहिताला. तर तो राजपुरोहित आपल्या महाविजित राजाला असा उपदेश करतो. कोणता? हे महाराजा, कशाला यज्ञ करता? तुमच्या नगरामध्ये सुव्यवस्था,
धनधान्य संपन्न राहावा, तुमच्या नगरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, समता प्रस्थापित व्हावी, लोक समतेनं ममतेनं राहावे, यासाठी राजा तुम्ही यज्ञ नका करू. यज्ञ नका करू तर तुम्ही काय करा, तुमच्या नगरामध्ये म्हणते चोर वाढत चाललेले आहे, डाकू वाढत चाललेले आहे, खुनी दरोडेखोर वाढत चाललेले आहे, व्याभिचारी वाढत चाललेले आहे तुमच्या नगरामध्ये. तर तुम्ही काय करा म्हणते, हे राजा आपल्या नगरामध्ये सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपल्या नगरामध्ये जे शेतकरी लोक असतील तर त्यांना नांगर, अवजार, बी बियाणं आणि धान्याची वाटप करा. आलं का लक्षात तुम्हाला? कोणती गोष्ट सांगत आहे? आपल्या महानगरामध्ये जर जे लोक शेती करण्याचे इच्छुक असतील, ज्यांना शेती करायची आहे, तर शेती करणाऱ्या लोकांना काय करा म्हणते, तुम्ही नांगर द्या, त्यांना अवजार द्या, त्यांना बी बियाणं पुरवठा करा आणि त्यांना काही धान्य सुद्धा वाटप करा. म्हणजे ते शेतकरी काय होईल, तुमच्या नगरातले सुखी होईल. हे राजा म्हणते पुन्हा, हे राजा आपल्या नगरामध्ये जे काही लोक व्यापार करण्याचे इच्छुक असतील, व्यापार म्हणजे समजलं ना, उद्योगधंदा, आपण त्याला इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतो. जे काही लोकांना उद्योगधंदा करायचा असेल, व्यापार करायचा असेल, तर त्यांना तुम्ही भत्ता द्या आणि वेतन लागू करा. मी कुठली गोष्ट सांगत आहोत तुम्हाला? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वेतन आणि समजलं तुम्हाला. त्यांना ते व्यापारासाठी, धंद्यासाठी जे इच्छुक असतील त्यांना तो तुम्ही निधी, ते वेतन, तो पैसा काय करा, उपलब्ध करून द्या. आणि हे राजा आपल्या नगरामध्ये जे काही लोक नोकरी करू इच्छितील, नोकरी, तर त्यांना तुम्ही नोकरी द्या. नोकरी अशी द्या, त्यांना पगार द्या आणि वेतनही द्या. तर मला सांगा, आज भारतीय संविधानामध्ये जीवा सध्याला किसान योजना आहे, हे कोणाची आहे? बुद्धाची आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. आता हे भेटते का नाही? नांगर भेटते, बी बियाणं भेटते, गव्हर्नमेंट कडून भेटते का नाही? दुष्काळामध्ये आहे का नाही भरपाई भेटते, हे वेतन, बोनस, दिवाळीचं वगैरे जे बाबासाहेबांचा, ह्या गोष्टी तुम्हाला बुद्धाच्या धम्मामध्ये दिसतात. समजलं तुम्हाला? मी तर काल एक नवीनच वाचलंय की बुद्धाचं नगरोपम सुद्धा आहे. आपल्या गावामध्ये पुलगावचा डेपो आहे, आशिया खंडामधला. देवरोडला एक डेपो आहे, ठीक ना. तर ही डेपोची जी संकल्पना बुद्धाची आहे. अंगुत्तर सुतायमध्ये भगवान बुद्धाने सांगितलंय आपल्या देशाचं रक्षण कसं करायचं, आपल्या प्रांताचं, देशाचं रक्षण कसं करायचं, याचा 7 सूत्री कार्यक्रम दिलेला आहे भगवान बुद्धाने. मस्त आहे ते. म्हणजे आज जे आपण डेपो म्हणतो, जे आयुध निर्मिती म्हणतो, हे सगळं भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकायामध्ये नगरोपम सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सशस्त्र सेना ठेवायची किंवा मग आयुध भंडार ठेवायचं, रसद ठेवायच्या, या सगळ्या गोष्टी नगरोपम सुत्तामध्ये तथागत बुद्धांनी सांगितलेल्या आहे. तर सम्राट अशोकांनी सुद्धा बुद्धाच्या या लोकशाही तत्वप्रणाली जी राजे महाराजांनी बुद्धांनी जी दिली होती, त्याच्यावरच राज्य सम्राट अशोकांनी चालवलेलं आहे. सम्राट अशोक या जगातले पहिले संविधानकार आहे. त्यांचं संविधान शिलालेखांवर होतं, 84,000 शिलालेखांवर. आणि संविधानात म्हणजे सम्राट अशोकाचे शिलालेख जर पाहिले तुम्ही, तर त्याच्यामध्ये सम्राट अशोकांनी काय लिहिलेलं आहे, शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे. लक्षात घ्या, मनुष्यासाठी आणि प्राण्यांसाठी हॉस्पिटल काढली, वन औषधी झाडं लावली, रस्त्यावर महामार्ग निर्माण केली. आजचे जे समृद्धी महामार्ग म्हणतो, बुद्धाच्या सम्राट अशोकांनी रेशम मार्ग, त्या काळातला महामार्ग, म्हणजे महामार्गाची निर्मिती कोण केली, जे समृद्धी मार्ग म्हणतो ना, हे अशोकाची देण आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना सम्राट अशोकाची आहे. मुंबई शहर, दिल्ली शहर, पंढरपूर शहर, काश्मीर शहर हे सम्राट अशोकांनी बसवलेले नगर आहे. जिथं जिथं 84,000 स्तूप, तिथं तिथं ते 84,000 नगर वय. मुंबई शहर सम्राट अशोकांनीच निर्माण केलं, तिथंही स्तूप आहे. जिथं स्तूप झाला तिथं नगरच झालं. लक्षात घ्या, मी ते सांगणार नाही. तर हे स्मार्ट सिटी संकल्पना सम्राट अशोकाचीच वय. नदी स्वच्छता करणं सम्राट अशोकाचीच वय. जर रस्त्याच्या बाजूला झाडं लावणं, वृक्षारोपण करणं, 4 कोसावर विहिरी खोदणं, पाणपोया निर्माण करणं, दुष्काळामध्ये धान्य वाटप करणं, शेतकऱ्यांना सशस्त्र सेना तैनात करणं, औषधीची झाडं लावणं, हे सगळ्या गोष्टी सम्राट अशोकांनीच केलेल्या आहे. लक्षात घ्या. आणि सम्राट अशोकांनी प्राणी हत्या बंदी, चोरी बंदी याचे सुद्धा आदेश शिलालेखांमध्ये दिलेले आहे. तर या सम्राट अशोकाच्या या आदर्श धम्मनीतीचं इतरही देशातल्या राजांनी पालन केलं.
मग नंतरच्या काळामध्ये सातवाहन राजे, कुशाण राजे, हर्षवर्धन राजा, वाकाटक राजा, किंवा मग ते कंबोडियाचा खमेर राजा, शैलेंद्र राजा, इंडोनेशिया, जगातल्या श्रीलंकेच्या 30 राजांनी सुद्धा सम्राट अशोकाचा आदर्श घेऊन आपल्या लोक कल्याणकारी ज्या योजना, जे आदेश सम्राट अशोकाने राबवला होता आणि भारत सुखी केला होता, अखंड भारत केला होता. सम्राट अशोकाचं संविधान 84,000 शिलालेखांवर चालणारं होतं. त्यांनी अखंड जम्बूद्वीपाची निर्मिती केली. अखंड जम्बूद्वीप निर्माण केला कोण? सम्राट अशोकाने. हाच भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या रूपामध्ये अखंड भारत बाबासाहेबांनी निर्माण केला. समजलं का? म्हणजे आपण जर पाहिलं की संविधानाच्या अगोदर हा भारत देश प्रांतामध्ये होता. निजामशाही, आदिलशाही होते का नाही, प्रांत प्रांत राजे रजवाडे हे नष्ट झाले. आता राजाचा मुलगा राजा होते का? जो हकदार असेल तो राजा बनतो, आहे का नाही? राजाचा मुलगा राजा बनत होता, आता ते राहिलेलं नाही, आहे का नाही? म्हणून सम्राट अशोकांनी सुद्धा बुद्धाच्या तत्वप्रणालीवरच ते आपलं राज्य कारभार चालवलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेच राज्य प्रस्थापित करायचं होतं. समजलं का? दुसरी गोष्ट मी जाता जाता म्हणून हेच सांगेल की तथागत भगवान बुद्धांची जी लोकशाही तत्वप्रणाली आहे हे बॅलेट पेपर बुद्धाचा आहे. बुद्धच हे आरक्षणाचे जनक आहे, शाहू महाराज नाही. सर्वव्यापी आरक्षणाचे जनक तथागत बुद्ध आहे. आरक्षणाची सुरुवातच बुद्धाने केली. ज्यांनी बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचला तर स्त्रियांना आपल्या धम्मामध्ये प्राधान्य दिले. एक, भिक्खूंपेक्षा भिक्खुनीचे विनय जास्त आहे. विनय जास्त आहे म्हणून बुद्ध स्त्रियांवर जास्त नियम लादतात त्याचा अर्थ नाही. महिलांच्या भिक्खुनीच्या सुरक्षेसाठी जास्त नियम, जसं आता आपण महिलांना जास्त हे म्हणतो ना, एवढे टक्के आरक्षण आहे बा महिलांना, तर प्राधान्य म्हणतो का नाही आपण, 50% का काहीतरी, मला तर माहित नाही. तर अशाच पद्धतीने भगवान बुद्धाने भिक्खूपेक्षा भिक्खुनीचे विनय जास्त आहे. भिक्खुनीचे विद्यापीठ विहार वेगळी राहायची त्या काळामध्ये. आणि आपल्या धम्मामध्ये जेव्हा शाक्य राजकुमार आले होते कपिलवस्तूचे, तर उपाली नावाच्या नावीला पहिल्यांदा चिवर दिलं. लक्षात घ्या, हे आरक्षण नाही आहे का? आणि उपालीनं ते करूनही दाखवलं. सर्व भिक्खू संघामध्ये विनयधर उपाली म्हणून श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, म्हणजे संधी जर मिळाली कोणाला तर तोही आपल्या संधीचं काय करतो? चीज करतो. तर बुद्धच हे सर्वव्यापी धोरण आरक्षणाचे धोरण राबवणारी जगातला पहिला व्यक्ती आहे. लक्षात घ्या. आणि म्हणजे मग नंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे मग आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व, सगळ्यांना समान संधी, समान स्पर्धा. ते आरक्षण म्हणजे भीक नाही आहे, एक प्रतिनिधित्व आहे. त्याचे काही निकष असतात, कोणालाही देता येत नाही. गरिबी दूर करायचा किंवा भीक ते दरिद्री दूर करण्याचा तो तसा नाही आहे. पण या भारत देशामध्ये ब्राह्मणांना 100% आरक्षण होतं. आजही आरक्षण आहे ब्राह्मणांना. मंदिरामध्ये आरक्षण कोणाचं आहे सर्वात जास्त? ब्राह्मणांचं आरक्षण आहे. राम मंदिर कोरोना महामारी तयार करून राम मंदिर उभारण्यात आलं बुद्ध विहारांवर. राम मंदिरासाठी ओबीसी लोक, आमचे आदिवासी बांधव मरण पावले, शहीद झाले. आणि त्या राम मंदिराच्या सगळ्या कमिटीमध्ये, ट्रस्टीमध्ये कोण आहे? ब्राह्मण आहे. पण कोण जाऊन सांगन त्या आदिवासी बांधवांना आणि ओबीसी बांधवांना? त्यांचा जीव गेला. बरं, जरा कमीत कमी त्या वाल्मिकी कोळी होता म्हणते, पण ऍक्च्युली वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी हा ब्राह्मणच आहे. आता त्यांना ते तसं चुकीचा प्रचार केला की वाल्मिकी हा कोळी आहे. कोळी नाही आहे, तो ब्राह्मणच आहे, रामायणामध्येच लिहिलेला आहे. तर हा वाल्मिकी, आता त्यांच्यानुसार ते असं म्हणतात की एका कोळी माणसानं, वाल्मिकीनं ते काय केलं? रामायण लिहिलं. मग कमीत कमी एखादी कोळी माणूस तरी पाहिजे नव्हता भोई समाजाचा त्या राम मंदिरामध्ये? अरे त्यानं रामायण लिहिलं तर एखादी कोळी माणूस तर घ्या त्याच्या ट्रस्ट मध्ये. पण त्यालाही नाही घेतलं, ओबीसी बांधवांनाही घेतलं नाही, आदिवासी बांधवांना घेतलं नाही. सगळे कोण आहे? एकही ब्राह्मण नव्हता त्या बाबरी मस्जिद पाडाच्या वक्ती. सगळे ओबीसी आदिवासी बांधव होते. पण जेव्हा ते राम मंदिर बांधलं बुद्ध विहारावर, बावरी महाविहारावर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते माहितच आहे, राम मंदिर उभं करण्यासाठीच ते कोरोना महामारी फैलवण्यात आली होती. लक्षात घ्या. तर ते मी सांगणार नाही. तर आजही 100% आरक्षण कोणाचं आहे मंदिरामध्ये? दानपेटीवर. पंढरपूरला तेच होतं. आता ब्राह्मणांची, बडव्यांची हकालपट्टी केली वारकरी लोकांना. समजलं का? आणि जाणीवपूर्वक ब्राह्मणवादी लोकांनी इंग्रजांचे सर्व कायदे, इंग्रज गेले आणि इंग्रजांचे कायदे रद्द झाले, पण एक कायदा मात्र त्यांनी साबूत ठेवला, तो म्हणजे महाबोधी महाविहाराचा BT ऍक्ट. ते तुम्हाला माहित आहे. हा कोणाचा कायदा आहे?
ब्रिटिशांचं आहे ना, इंग्रजांच्या काळामध्ये तर रद्द व्हायला पाहिजे, इंग्रज सोडून गेले तर, पण तो जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी केलेला आहे. मी ते सांगणार नाही, मी एक तपस्वी जातक कथा सांगतो आज संविधानाच्या दिवसाच्या निमित्तानं आणि या ठिकाणी थांबतो. तर हे तुम्हाला समजलं इथपर्यंत. मी बुद्ध आणि धम्म त्याच्यामधली सांगितलेली एक घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या देशाचे संविधान कितीही चांगले असले पण ते संविधान राबवणारे जर लोक नालायक असतील तर ते संविधान काही कामाचं ठरत नाही. परंतु एखाद्या देशाचं संविधान थोडस कमजोरही असेल, थोडस चांगलंही नसेल समजा, पण अंमलबजावणी करणारे लोक, राबविणारे लोक, संविधान राबवणारे लोक जर लायक असतील, आहे का नाही, म्हणजे शीलवान असतील, तर ते संविधानही काय ठरू शकतं, प्रभावी ठरू शकतं. या भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे. समजलं का? आतापर्यंत काय म्हणते, बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलंच नाही. बाबासाहेब इंग्रज धार्जिणे होते, समजलं का? ब्रिटिशांच्या काळामध्ये ते संविधान लिहिलं, म्हणून ते रद्द करा. मला असं म्हणायचं आहे, माझं वैयक्तिक मत आहे, हे सगळे 18 पुराण, भगवद्गीता, रामायण, महाभारत हे चारही वेद मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळामध्ये लिहिले गेले, ते रद्द करून टाका, आहे का नाही? म्हणजे त्या मनुस्मृतीतला एकही शब्द बदलवायचा नाही, एकही ओळ बदलवायची नाही. भगवद्गीतेमध्ये, रामायण, महाभारतामध्ये, वेदा पुराणामध्ये, 18 पुराणामध्ये जे जे लिहिलेलं आहे त्याच्यावर 100% देववाणी म्हणून विश्वास ठेवा, पण संविधान बदलवा, आहे का नाही? लक्षात घ्या. मग तेही बदलले पाहिजे ना, पण ते नाही बदलवायचे, ते जसे आहे तसेच राहू द्यायचे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मनुस्मृती जाळली, किती, एकच मनुस्मृती, एक मनुस्मृती जाळली म्हणून कितीतरी ओबीसी बांधव, आदिवासी बांधव बाबासाहेबांचा राग करतात ना, द्वेष करतात. पण तुम्हाला या देशाचा इतिहास माहित आहे, नालंदा विद्यापीठामध्ये 3-3 लायब्रऱ्या होत्या, 9-9 मजल्याच्या. तर त्या लायब्ररीमध्ये हजारो पुस्तकं होती, ते ब्राह्मणाईनं जाळली. नाव कोणावर टाकलं? बख्तियार खिलजीवर, तुर्की लोकांवर, मुस्लिम लोकांवर. खऱ्या अर्थाने नालंदा विद्यापीठ, सर्वच बुद्ध विद्यापीठ आणि सर्वच विहार ब्राह्मणाईनं जाळले. शशांक नावाचा ब्राह्मण, काला पहाड नावाचा ब्राह्मण, तो सुधन्वा नावाचा ब्राह्मण, हा इतिहास येता आता लामा तारानाथच्या पुस्तकामध्ये आहे. पण तुम्हाला सांगितलं नालंदा विद्यापीठ कोण जाळलं? मुसलमानाने जाळलं. आता आमच्याकडे जिथं जागतं उदाहरण आहे, महाबोधी महावीरावर कब्जा कोणाचा आहे? मुस्लिम बांधवाचा, शीख बांधवांचा, जैन बांधवाचा, ख्रिश्चन बांधवाचा, ब्राह्मणाचा. मग सांगा बरं, जेव्हा बुद्ध धम्मच नष्ट केला होता प्रतिक्रांतीच्या नंतर, मग तर ब्राह्मणाची मजाच असेल ना, मजाच असेल ना, आहे की नाही? तर भारतीय संविधानाच्या नुसार आजही तो बीटी ऍक्ट माहित आहे का? त्या बीटी ऍक्ट वर मी बोलणार नाही, अनागरिक धम्मपालाचं खूप मोठं नेतृत्व आहे. तर हा 100% आरक्षण तर होतच ब्राह्मणांना, पण पुन्हा त्यांना सुदामा कोटा सुद्धा भेटलेला आहे, आरक्षण आहे त्यांना, सुदामा कोटा. तर बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलंच नाही, बाबासाहेबांना ते संविधान लिहिलंच नाही, हे चालू होतं. संविधान जाळा, ते नष्ट करा, ते असं करा, तसं करा. आता एक नवीनच प्रचार प्रसार येत आहे, बाबासाहेबांनी संविधानच लिहिलं नाही. आता समजलं कोण लिहिलं म्हणतात? BN रावनं. आणि त्याच्या अगोदर काय म्हणे, BN रावच्या अगोदर एक नाव समोर येत होतं, कोणतं? प्रेम बिहारी नारायण रायजादा. हा दिल्लीचा माणूस, चित्रकार, लेखक, यानं लिहिलं म्हणे. कोण? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी भारतीय संविधान लिहिलं, हे पहिल्यांदा होतं. आता काय चालू आहे सध्या? BN रावनं लिहिलं आहे. ठीक आहे, आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी नाही लिहिलं, BN रावनं ते संविधान लिहिलं, प्रेम बिहारी नारायण रायजादानं संविधान लिहिलं. मग त्यानं लिहिलेलं संविधानही तुम्ही जाणाल का? त्यानं लिहिलेलं संविधान तुम्ही बदलवाल का? आहे का नाही? म्हणजे आता बीजेपी RSSच्या लोकांना बाबासाहेबांचं संविधान नाही बदलवायचं आहे, त्यांना संविधान लिहिणाऱ्याचं नावच बदलून टाकायचं आहे. RSS बीजेपीच्या मनुवादी लोकांना, ब्राह्मणवादी लोकांना भारतीय संविधान बदलवायचं नाही, भारतीय संविधान लिहिणाऱ्याचं नावच गायब करायचं. आणि तो प्रचार आणि प्रसार सध्याच्या घडीला सध्याला चालू आहे, नीट लक्ष द्या. तर हे BN रावनी तर संविधान लिहिलंच नाही, ते सलाहकार होते, लक्षात घ्या. पण प्रेम बिहारी नारायण रायजादा त्या काळामध्ये त्याचं सुंदर अक्षर होतं, बाबासाहेबांनी पूर्ण संविधान लिहून काढलेलं होतं आणि ते सुंदर अक्षरामध्ये त्याची लिखावट करण्यासाठी प्रेम बिहारी नारायण रायजादाची निवड कोण केली? पंडित जवाहरलाल नेहरूनं. ते 6 महिन्यात त्यांनी लिहिलं. कोण? प्रेम बिहारी नारायण रायजादा. त्याचं अक्षर चांगलं होतं, बाबासाहेबांनी आधीच संविधान लिहिलं होतं, पण ते चांगल्या अक्षरामध्ये, तो चांगल्या अक्षरासाठी प्रसिद्ध होता. कोण?
प्रेम बिहारी नारायण रायजादा. तर पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि ते संविधान त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यांनी अशी एक अट टाकली होती प्रेम बिहारी नारायण रायजादा. कोणती अट टाकली होती? मी त्या संविधानावर प्रत्येक पानाच्या पेजवर मी माझं नाव हस्ताक्षर सही टाकेल आणि शेवटच्या पानावर मी माझ्या आजोबाचं दादाचं नाव टाकेल. तर त्यांनी ते संविधान लिहिलं. त्याच्यासाठी त्यांनी काही पैसेही घेतले नाही, फक्त सही टाकील. मग त्यानं संविधान लिहिलं त्याच्या अक्षरामध्ये, छान अक्षरामध्ये ते लिहिण्यासाठी दिलं. मग त्याचं झालं का ते? मग त्यांनी लिहिलं. मग बी एन रावनं लिहिलं. आता हे सगळं आता सध्याच्या घडीला आपल्याला चालू आहे. मग बी एन रावनं संविधान लिहिलं आहे, प्रेम बिहारी नारायण रायजादानं संविधान लिहिलं आहे. तुम्ही असं म्हणता मग आरक्षणही त्यानंच दिलं असं आहे का नाही? तर हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच खुलना मतदारसंघामधून जे म्हणजे काँग्रेसनी आणि सरदार वल्लभभाई पटेलनी बाबासाहेबांना किती विरोध केला होता, संविधान सभेमध्ये गेले नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 एप्रिलचं भाषण आहे आपल्या पुलगावचं, काँग्रेस हे जळते घर आहे. लक्षात घ्या. पण सगळ्यात जास्त काँग्रेसच्या दावणीला लोक कोण आहे? हे बीजेपी आणि काँग्रेस सापनात आणि नागनाथ आहे. लक्षात घ्या. संविधान सभेमध्ये बाबासाहेब जाऊच नये, त्यांच्या हातून संविधान लिहिल्या जाऊ नये, याच्यासाठी काँग्रेसनं बाबासाहेब त्या जोगेंद्रनाथ मंडलचे उपकार आहे की बाबासाहेबांना बंगालमधून त्या खुलना मतदारसंघामधून उभं केलं. बाबासाहेब निवडूनही आले. पण बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ लक्षात घ्या काँग्रेसने आणि काही मनुवादी लोकांनी तो भाग कोणाला देऊन टाकला? पाकिस्तानला. लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांचं ते संविधान सभेतलं पदच सदस्यत्व रद्द झालं. पण ते बॅरिस्टर जयकरचं जे रिकामं पद होतं आणि बाबासाहेबांची योग्यता ओळखून बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये त्यांनी ते उत्कृष्ट संविधान लिहिलं. लग्नामध्ये वराती लय राहते पण नवरदेवाकडे महत्व राहत असते का? लोक वरातीकडे पाहते, वरातीकडे पाहते का नवरदेवाकडे पाहते? लग्नामध्ये वरात तर लय असते पण सगळ्याचं लक्ष कोणाकडे असतं? नवरदेवाकडं. तर संविधान सभेमध्ये लोक लय होते पण आमच्या एकाच बापानं राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ते संविधान लिहिले आहे. म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे, ज्योतिबा फुलेच आहे, गांधीजी नाही. राष्ट्रपिता, संवैधानिक राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. म्हणून बाबासाहेबांना द फादर ऑफ नेशन म्हणतात. राष्ट्रपिता आहेत बाबासाहेब, संवैधानिक राष्ट्रपिता या भारत देशाचे. तर हे उत्कृष्ट भारतीय संविधान बाबासाहेबांनी संविधानच नाही तर एक हिंदू कोड बिल सुद्धा, एक चांगलं कवच, स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार कोणी दिला? ज्या स्त्रियांना घराबाहेर पडता येत नव्हतं आज स्त्रिया जगामध्ये जात आहे आणि वर्ल्ड कप जिंकून येत आहे. क्रिकेटचं उदाहरण तुम्ही आताच पाहिलेलं आहे. राष्ट्रपती पदावर स्त्रिया गेलेल्या तर स्त्रिया सती जात होत्या. संविधानाच्या संदर्भात बोलणं म्हणजे खूप कठीण काम आहे. मी आता एक जातक कथा सांगतो आणि थांबतो. तर बाबासाहेबांनीच या भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे. वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या देशाचं बारसं केलं. या देशाला अखंड भारतामध्ये ते गोवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. तर आज भारतीय संविधान दिवसाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपल्या समाजामध्ये आपण फक्त संविधानासाठी रस्त्यावर उतरतो आहे की नाही. दुसरी गोष्ट, आपणच संविधान वाचलं नाही, आपल्या लोकांनी संविधान वाचलेलं नाही. अनेक लोक नागपूरच्या दीक्षाभूमीला जातात, बाबासाहेबांचे ग्रंथ घेतात, संविधानही घेतात. पण इथे जर मी तुम्हाला विचारलं पण एकाने संविधान वाचलं नाही तर त्या लोकांचं काय सांगायचं? आपण तर म्हणतो बाबासाहेबांचं संविधान, आमच्या बापाचं संविधान, आमच्या बापानंच लिहिलं संविधान, पण तू वाचलं का नाही? बाबासाहेबांचा जातीचा विनाश, हिंदू कोड बिल, हे सर्व पुस्तकं वाचले पाहिजे. ज्याला धम्माची चळवळ राबवायची आहे, सामाजिक चळवळ राबवायची आहे, बाबासाहेबाचा म्हणजे बाबासाहेबाचा हा धम्म पुढे न्यायचा आहे, त्यांनी बाबासाहेबाचे ग्रंथच वाचले पाहिजे. जो बाबासाहेबाचं भारतीय संविधान वाचत नाही, बाबासाहेबातले कुठले ग्रंथच वाचत नाही, तर तो चांगला पुढारी होईल का? चांगला नेता होईल का? चांगला सामाजिक कार्यकर्ता होईल का? बाबासाहेबाचा धम्म पुढे नेईल का? मग बाबासाहेबांनी ते सगळे 10 उद्दिष्ट भारतीय बौद्ध महासभेमध्ये दिलेले आहे. भारत बौद्धमय कसा करायचा हे 10 उद्दिष्ट भारतीय बौद्ध महासभेमध्ये आहे आणि संविधान आहे ना, आणि सगळ्यांना ते लागू आहे. म्हणजे बाबासाहेबांची ग्रंथ संपदा किंवा संविधान न वाचता आपण समाजाचं कार्य करू शकत नाही, बोलूही शकत नाही. आता जे मी काही बोलत आहोत ते कुठलं आहे? ग्रंथाच्या आधारावरच आहेत ना. तर आपल्या समाजामध्ये एक भ्याड आहे. दुसऱ्या समाजातले लोक पहिल्यांदा गीता नाव ठेवत होते, मुलीचे नाव काय ठेवत होते?
गीता ठेवत होते. आता आपल्या समाजातले लोक संविधान नाव ठेवायला लागले. त्यानं गीता नाव ठेवलं मुलीचे, आता आपले लोक संविधान ठेवायला लागले का नाही? मग नाव फक्त संविधान आहे. संविधान दारू पिऊन राहिला इकडं, आणि दारू पिऊन गाणे बनवून राहिला. एक संविधान पाहिला ना तुम्ही? गुणाबाबाची आरतीचा पण एक गाणे म्हणताय. म्हणजे आजानही संविधान वाचण्याचा पत्ता नाही, बापानही वाचलं नाही, कोणच संविधान वाचलं नाही, पण नाव काय आहे? संविधान. संविधान या शब्दाचा अर्थच किती महान आहे. संविधान म्हणजे काय? संविधान या शब्दाचा अर्थ आहे समविधान. सम म्हणजे काय? सगळ्यासाठी सारखं विधान, ज्याच्यामध्ये त्याला समविधान म्हणतात. समविधान म्हणजे सारखं विधान. समजलं तुम्हाला? म्हणून सम्राट अशोकांना सम्राट म्हणतात. समरठ्ठ पाली शब्द आहे समरठ्ठ, ज्यांनी समता राष्ट्र निर्माण केलं, ज्यांनी समतेचं समतामूलक राष्ट्र निर्माण केलं, म्हणून त्यांना सम्राट म्हणतात. समजलं तुम्हाला? तर हे समता, संविधान, लोकशाही. लोक हा शब्दच बुद्धाचा आहे. लोकनाथे न पूजिता, या 3.5 हाताच्या शरीराला बुद्धाने लोक म्हटलेला आहे. आपण बुद्धाला लोकविदू म्हणतो, आहे का नाही? तर हे सगळी लोकशाही तत्वप्रणाली बुद्धाचीच आहे. बुद्धाची लोकशाही तत्वप्रणालीच, बुद्धाचं पंचशील सुद्धा भारतीय संविधानामध्ये आहे का नाही? अधीनदाना चोरी केल्यानं काय होते, आहे का नाही? कलमाच्या रूपामध्ये पंचशील आहे का नाही? प्राणी हत्या काय केली? हंस मारला, मोर मारला, सागाचं झाड जरी तोडलं, हरण जरी, डुकर जरी मारला, तुम्ही रोई जरी मारला, तुम्हाला अटक होते. खून केला तरी, आहे का नाही? अधीनदाना चोरी केली तर सजा होते, पंचशील आहेच. कामे सुमिचारा, बलात्कार केला ते चालूच आहे. तुम्हाला यज्ञाचं तर माहीतच आहे. ते आता सध्याला 3 वर्षाच्या मुलीचं आसाराम बापू हे प्रकरण तर आहेच. आता त्या आसाराम बापू जेलामध्ये जाऊन बसलेला आहे. आता तो म्हणत असेल बुद्धाचं कामे सुमिचारा पाळलं असतं तर बरं झालं असतं, आहे का नाही? हे बलात्कार, विनयभंग, अत्याचार हे शील त्याच्यामध्ये आहे. घरेलू हिंसा, एखादा पती जर मारत असेल तर ती सोडचिठ्ठी घेता येते. हे आहे का नाही? हे पंचशील संविधानामध्ये बाबासाहेबांनी टाकलाय. मुसावादा, खोटी गवाही देणं, दारू पिऊन नशापान करून दारू व्यवसाय करणं, तुम्हाला माहित आहे तो अवैध व्यवसाय आहे. दुसरी गोष्ट, दारू पिऊन जर कोणी शिवीगाळ करत असेल तर त्यालाही सुद्धा नियम आहे संविधानामध्ये. हे पंचशील जसंच्या तसं संविधानातही आहे आणि 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी दिलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला? तर हे राजे महाराजांना केलेला उपदेश तथागत भगवान बुद्धांनी अत्यंत महत्वाचा. मी जाता म्हणून ती गोष्ट सांगतो आजच्या संविधानाच्या निमित्तानं आणि या ठिकाणी थांबतो, ठीक आहे? तर बोधिसत्वाच्या अनेक जातक कथा आहेत त्रिपिटकामध्ये. जात म्हणजे काय तर जन्म होते. जात या शब्दाचा अर्थ काय होते पालीमध्ये? जात या शब्दाचा अर्थ जन्म होते, म्हणून त्याला जातक कथा म्हणतात. आणि जातक कथेचा एक महानायक असतो, त्याचं नाव असते बोधिसत्व. जसा एखाद्या सिनेमामध्ये एक नायक असतो आणि एक खलनायक असतो, तर असा प्रत्येक जातक कथेमध्ये नायक आणि खलनायक असतो. एक चांगलं काम करणारा असतो, एक वाईट काम करणारा असतो. असा तो हिरो असतो आणि त्याच्या भोवतालच, त्या बोधिसत्वाच्या अवताल भोवताली जातक कथा असते. जातक कथेला कथा म्हणूनच समजा, ती बौद्ध कथा आहे, फक्त त्याकडून आपल्याला मेसेज घ्यायचा आहे. तर ती जातक कथा खूप सुंदर आहे. मी संविधान दिवसाच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो, मला ते योग्य वाटत आहे आजच्या दिवसाने. तर जातक कथा अशी आहे की आपल्या अर्ध्या अधिक जातक कथा ह्या वाराणसी नगरापासून चालू होतात. कुठून? तुम्ही अर्ध्या अधिक जातक कथा वाचा, ज्या आर्यशूर नावाच्या जातक माला याच्यामध्ये आहे जातक कथा, नीट ऐका. तर ह्या बोधिसत्वाच्या जातक कथा, त्याच्यामध्ये बोधिसत्व हा चांगल्या दिलाचा असतो, दयावान असतो, प्रेमळ असतो, जीवाला जीवाचं दान देणारा असतो, रान करणारा असतो, पारमिता पारणं करणारा असतो, म्हणजे आपला जीव संकटात टाकून दुसऱ्याचं रक्षण करणारा असतो. आणि बोधिसत्व दुसऱ्याचं दुःख पाहून त्याला काय होते? दुःख होते. कोणाला? बोधिसत्वाला. दुसऱ्याच्या आनंदामध्ये तो आनंद मानतो. कोण? बोधिसत्व. असं त्याचे वैशिष्ट्य असतात. मी ते सांगणार नाही. आपल्या जास्तीत जास्त जातक कथा वाराणसी नगरापासून सुरू होतात. कुठून? ज्याचं नाव काशी आहे आणि बनारस आहे. राजा प्रसेनजिताची सत्ता. तथागत बुद्धांचा पहिला वर्षावास कुठं झाला? वाराणसी सारनाथलाच झाला. वाराणसी सारनाथ काही लांब नाही आहे, 10 किलोमीटर आहे, गंगा नदीच्या काठी. वाराणसी नगरी ही बौद्ध नगरी आहे. ज्याप्रमाणे सारनाथला सारनाथ बुद्ध विहार होतं, त्याचप्रमाणे आनंदवन, ज्ञानव्यापी आणि विश्वनाथ नावाचे 3 महाविहार गंगा नदीच्या काठी बनारसला होते. तो मी इतिहास सांगणार नाही. तर वाराणसी हे बुद्धाच्या काळापासून आहे. अनत्त लखन सुत्त आणि धम्मचक्र पवतन सुत्त हे कुठं दिलंय भगवान बुद्धांनी? वाराणसी. वाराणसी आणि सारनाथ वाटलेलं नाही, एकच आहे ते.
एकच भाग आहे, ते जंगल होतं. बुद्धाच्या काळामध्ये ते मृगदाय होतं आणि सारनाथ शहर होतं. समजलं का तुम्हाला? ते जंगल होतं. बुद्धाच्या काळामध्ये सारनाथ शहर नव्हतं, ते जंगल होतं, मृगदाय होतं. आणि वाराणसी सारनाथ एकच आहे, तो वाराणसीचाच भाग होता सारनाथ. 10 किलोमीटर अंतर आहे. आपल्या सगळ्या कहाण्या कुठून चालू होते? जातक कथेच्या. बुद्ध जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तर ते 5 लोकांच्या शोधामध्ये कुठे गेले? सारनाथला म्हणण्यापेक्षा वाराणसीलाच म्हणून आपण, गंगा नदीच्या काठी. तर हे वाराणसी तुम्हाला प्रत्येक जातक कथा, अर्ध्याधिक जातक कथा वाराणसीमध्ये दिसतात. बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पेरायला सांगितला. विज्ञान हा शब्दच बुद्धाने जन्म घातलेला आहे. विन्युहिती म्हणतो आपण. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. विज्ञान या शब्दाला, सायन्स या शब्दाला जन्म कोणी दिला? जगातले पहिले सायंटिस्ट, मनोवैज्ञानिक, मनोचिकित्सक. जगातील पहिले वैज्ञानिक कोण आहे? तथागत बुद्ध. भगवान बुद्धांच्या कार्यकारण भाव, प्रातिथ्य, समुत्पाद याच्या आधारावरच सगळे जगात शोध लागले. कार्य कारण भाव याच्यावरच सगळे शोध लागलेले आहे आणि लागतील. कार्यकारण भाव म्हणजे काय? प्रत्येक घटनेला कारण आहे, दुःखाला कारण आहे. आणि डॉक्टरांनी तेच केलं. अरे रोग आहे तर रोगाचं कारण आहे, आणि रोग आहे तर रोगाचं कारण आहे, तर रोगावरचं काय आहे? निवारण आहे, आणि निवारणाचा मार्ग आहे. हे डॉक्टरांनी जे औषधाचे शोध किंवा जे जे शोध लागतील हे भगवान बुद्धांच्या कार्यकारण भावावरच लागलेले आहे. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे आजची प्रतिध्वनी विज्ञानानं जेवढे जेवढे शोध लावलेले आहे आणि लागतीलही ते कशाच्या आधारावर? बुद्धाच्या कार्यकारण भावावर. आणि हेच वैज्ञानिक दृष्टिकोन बाबासाहेबांनी संविधानामध्ये. पण आज अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आहे ना. आता वाराणसी शहराची गोष्ट आली म्हणून आता अलीकडे वाराणसी नावाचा सिनेमा आला. त्याच्या अगोदर कांतारा नावाचा सिनेमा आला, आहे का नाही? बोललं पाहिजे ना याच्यावर. त्याच्या अगोदर बाहुबली नावाचा सिनेमा आला. लोकांनी एवढा प्रचंड डोक्यावर घेतला, पण त्याच्यामध्ये काय आहे? वैज्ञानिक सोच नाही आहे. जसे चायना, जपानचे सिनेमा बनतात, विज्ञानावर बनतात, सायन्सवर बनतात. पण भारतामध्ये ब्राह्मणवाद, मनुवाद, हिंदू धर्म किती चांगला आहे हे त्या पिक्चर मधून दाखवल्या जातं आणि आपले मुलं त्याला बळी पडत आहे. कांतारा काय आहे बरं? कांतारा काही नाही आहे. कांतारा हा प्रदेश आहे. कांतारा शब्दच पाली आहे. त्या छत्तीसगड मध्ये कांतारा नावाचा प्रदेश आहे, भोंगापाल. बौद्ध प्रदेशाचं, क्षेत्राचं नाव आहे कांतारा. त्याच्यावर सिनेमा बनवला. बाहुबली काय आहे बरं? पराक्रम बाहू नावाचा एक राजा होऊन गेला, ज्यानं श्रीलंकेचा राजा होता, बौद्ध राजा. म्हणजे बघा ते शब्दही चोरले. आता ही वाराणसीची घटना. आता वाराणसी सिनेमा बनवला. बरं, वाराणसी सिनेमामध्ये कशावर तो आधारित आहे? त्याचं जेव्हा मी त्याच्यावर संरक्षण केलं तर वाराणसी हा सिनेमा जातक कथेवर आधारित आहे. बुलबुल जातक कथा. मी ती सांगतो वाराणसीची तपस्वीची कहाणी. तर मी आता हे जातक कथेचं निघालं म्हणून सांगत आहो. तर या वाराणसी सिनेमामध्ये काय दाखवलेले आहे? तर एक काय, छिन्न मस्तिका नावाची एक काल्पनिक देवी दाखवली आहे. कोणती? नीट लक्ष द्या. छिन्न मस्तिका नावाची एक देवी आहे. आता ही छिन्न मस्तिका नावाची देवी तिच्या काही दास्यांसोबत नदीवर आंघोळ करायला गेली. पहा कहाणी कशी आहे ते. आता आंघोळ करायला गेल्याच्या नंतर त्याच्या दासीला लागली भूक. काय लागली? भूक लागली. तर ते छिन्न मस्तिका नावाची ती देवी काय म्हणते आपल्या दासीला, नदीमध्ये आंघोळ करत असताना, आंघोळ बिंघोळ झाल्यावर वस्त्र परिधान केल्याच्या नंतर मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो म्हणते. कोण म्हणते ते? ही काल्पनिक घटना आहे छिन्न मस्तिकाची. तर ते आपल्या दाशा काय म्हणते? नाही नाही, मला आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे, आमच्या याच्यानं राहणं होत नाही. तर ती छिन्न मस्तिका काय करते? आपल्या हातचं तलवार घेते आणि आपलं मुंडक छाटते. समजलं का? तर एक रक्ताची धार त्या दाशीच्या तोंडात पडते, अशी फाडून येते, आणि दुसरी रक्ताची धार दुसऱ्या याच्यामध्ये पडते. ही कथा जी आहे ना, ही काल्पनिक जरी असली तरी ही जातक कथेवरून चोरलेली आहे. बुलबुल जातक कथावरून चोरलेली आहे. किंवा एक बोधिसत्वाची जातक कथा आहे. कोणती? एकदा बोधिसत्व राजकुमार रस्त्यानं जात राहते. तर एक म्हातारी वाघीण असते, तिला शिकार करता येत नाही, रस्त्यात पडलेली असते, तिला खूप भूक लागलेली असते. बोधिसत्व राजकुमाराला दया येते. कोणाची? त्या भुकेली वाघीण रस्त्यामध्ये, तिला पळता येत नाही, म्हातारी येते, धावता येत नाही, ती उपासना मरण. म्हणून बोधिसत्व राजकुमार काय करते? आपली तलवार काढते आणि आपलं मुंडक छाटून त्या भुकेल्या म्हाताऱ्या वाघिणी समोर टाकते. सांगा, ही कहाणी इथली आहे. बुलबुल जातं. तर ही वाराणसीची जी हे बौद्ध स्थळ आहे. वाराणसी काय आहे? बौद्ध स्थळ आहे. पण त्याच्यावर सिनेमा बनवला काही लोकांनी.
आणि हिंदू ब्राह्मणी धर्म किती श्रेष्ठ आहे हे जगातल्याही लोकांना दाखवायचं आहे. आणि हे RSS लोकांचं खूप मोठं एक षडयंत्र आहे, सिनेमाद्वारे ब्राह्मण धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं, आणि आपले मुलं त्याला बळी पडत आहे. कांतारा, बाहुबली, वाराणसी लयच मस्त पिक्चर आहे, पण तिथं हिंदू धर्माचा, ब्राह्मण धर्माचा प्रचार होत आहे. तिथं शिवलिंग दाखवल्या जात आहे, हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे, कसा चांगला आहे हे त्या पिक्चरामधून दाखवल्या जात आहे. म्हणून त्याला बळी पडू नका, लक्षात घ्या. तर मी ती कहाणी सांगतो, कोणाची? तपस्वी बोधिसत्वाची. तर काय झालं, या वाराणसी नगरामध्ये एक राजा राज्य करत होता. आता मी माझी कहाणी कोणती सांगत आहो? तपस्वी बोधिसत्वाची जातक कथा. तर वाराणसी नावाचं नगर, कहाणी इथूनच चालू झाली. तर या वाराणसी नगरामध्ये तपस्वी राहत होता, एक बोधिसत्व, आणि तो एका शावकाराचा मुलगा होता. त्याचं नाव काय ठेवलं होतं? तपस्वी बोधिसत्व. हा आमचा हिरो आहे. तर हा तपस्वी एक शावकाराचा, श्रीमंताचा मुलगा होता, पण त्याला का नाही श्रीमंतीची एक दिवस शिसारी आली. म्हणजे त्याला ते ऐश्वर्य, धनसंपत्ती आवडली नाही. त्याच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं आणि तो घरदार सोडून गेला. कोण? तपस्वी बोधिसत्व. तो तपस्वी व्यक्ती तरुणच होता, त्याचं लग्नही व्हायचं होतं, आणि तो काही दिवस हिमालयामध्ये राहिला. अशीच कहाणी राहत असते जातक कथा. आता हिमालयामध्ये राहून त्यानं तपश्चर्या वगैरे केली, जे जे काही करायचं होतं ते त्यानं कंदमुळं खाऊन वगैरे सगळं केलं. आणि हा तपस्वी नावाचा व्यक्ती आपल्या वाराणसी नगरामध्ये पुन्हा आला. परत आल्याच्या नंतर तो आपल्या वडिलांना, त्याचे आई वडील तर ते मरणच पावले होते, तोपर्यंत त्याचं कोणच उरलेलं नव्हतं. ऐका ती कहाणी. तर हा तपस्वी काय करतो, हिमालयामधून तपश्चर्या करून आलेला हा तपस्वी काय करतो, वाराणसी नगरीमध्ये कोणती नदी आहे आता? गंगा नदी. कोणती नदी आहे? तर गंगा नदीच्या नागमोडी वळणावर, नीट लक्ष द्या, गंगा नदीच्या नागमोडी वळणावर नदीच्या काठी, गंगा नदीच्या काठी तो आपला एक आश्रम बांधतो. आश्रम म्हणजे काय? झोपडी बांधतो. कोण? नीट ऐका कहाणी, संविधानाच्या निमित्त सांगतो. तपस्वी नावाचा तो बोधिसत्व. आता तो तिथं कुटी करतो आणि त्या कुटीमध्ये आपला एकटाच परिव्राजकाचं, संन्यासाचं तो जीवन जगतो. वैराग्याचं एकटाच राहतो. कुठे? गंगा नदीच्या नागमोडी काठावर. आता त्याच वाराणसी नगरामध्ये, हाही वाराणसीचाच आहे, कोण? तपस्वी बोधिसत्व, लय चांगला. आणि त्याच वाराणसी नगरामध्ये एक दृष्ट राजकुमार राहतो. तुम्हाला शेवटी कहाणी समजेल माझीवाली. मी आजच्या लोकशाहीच्या नुसार ते सांगत आहोत संविधान दिवसाच्या निमित्तानं. तर त्या राज्यामध्ये, वाराणसी नगरामध्ये एक राजा असतो आणि त्या राजाला एक राजपुत्र असतो. लक्षात घ्या, वाराणसी नगरीचा कोण आहे? तपस्वी बोधिसत्व. आणि त्याच वाराणसी नगरामध्ये एक राजाचं राज्य असतं आणि त्या राजाला एकुलता एक राजकुमार असते. आणि त्या राजकुमाराचं नाव आहे, आता त्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही, जातक कथेमध्ये त्याचं नाव आहे, सरळ सरळ ते जातक कथा प्रसिद्धच आहे, दृष्ट राजकुमार. कोणती? दृष्ट राजकुमार. दृष्ट राजकुमार आणि तपस्वी बोधिसत्व अशी त्या जातक कथेचं नाव आहे. तर हा राजाचा एकुलता एक राजपुत्र दृष्ट राजकुमार लय बेकार राहते, लय बेकार. पण त्याचा वडील राहते ना, तो राजा, वाराणसीचा राजा, राजा खूप चांगला असतो, पण त्या राजाचा राजकुमार दृष्ट राहते. आता राजाचा राजकुमार एवढा दृष्ट राहते, त्या वाराणसीच्या राजाला चिंता लागलेली असते की मी आता तर मी राज्य चालवत आहो, उद्या जाऊन मी म्हातारा जर झालो तर उद्या राज्यकारभार कोणाकडे येणार आहे? माझ्या मुलाकडे येणार आहे, राजकुमाराकडे येणार आहे. पण हा आता आतापासूनच चांगला दिसत नाही, हा दृष्ट आहे, प्रजेसोबत चांगला वागत नाही. आता कसा चांगला वागत नाही ते सांगतो, ही कहाणी सांगतो आणि थांबतो. येशू ख्रिस्ताची कहाणी, सुळावर चढवण्याची कहाणी याच कहाणीवर आधारलेली आहे. तेही तुम्हाला नंतर समजेल माझ्या कहाणीच्या शेवटी. जातक कथा समजलं ते, येशू ख्रिस्ताला सुळावर वगैरे ते तुम्हाला लास्टच समजेल. तर हा जो दृष्ट राजकुमार आहे तो प्रजेसोबत कसा वागायचा? प्रजा त्याची आंघोळ करून देत होती ना, आंघोळ करून देत होती, त्याच्यामध्ये तो चुका काढायच्या. उलीशी जरी चूक झाली, म्हणजे ते अभिषेक करत असताना, आंघोळ करताना एखाद्या दासाचं, नौकराचं जरी चुकलं तर त्याला डायरेक्ट मृत्यूदंडच हत्तीच्या पायाखाली देत होता. शिक्षा कायच्या खाली? आंघोळ करत असताना जरी चूक झाली तर. एखाद्या द्वारपालाकडून, पहरेदाराकडून, दास दासी, नौकर, मंत्री, जे काही लोक असेल, सेनापती, याच्याकडून थोडीशी जरी चूक झाली, थोडीशी, तरी तो डायरेक्ट त्याला काय देत होता? मृत्यूदंड देत होता, हत्तीच्या पायाखाली देत होता. समजलं का?
कोण? दृष्ट राजकुमार. आणि कधी कधी एखाद्या प्रजेच्या हातला काही चुको का नाही चुको, पण त्याला मजा वाटत होती. प्रजेला काय करणं? सदा मी राजा मी, म्हणजे जे मनात येईल तसं वागत होता तो. जसं मनात येईल तसं. प्रजेच्या हातातून चुकलं तर सदा देतच होता तो, पण नाही चुकलं तरी त्याला मजा वाटत होती. आता प्रजा एवढी त्रस्त झाली होती कोणाच्यानं? राजा तर लय चांगला होता, पण राजा या चिंतेत पडली होती त्या वाराणसीची, की आता हा जो राजा आहे हा राजा मरणार आणि भावी हा राजा बनणार. म्हणजे आताच असा आहे, राजा तर बनतच आहे, याचे वडील मरतील, हा राजा मेल्याच्या नंतर याचा मुलगा हा राजा बनेल. आताच अजून तर राजा बनला नाही, याचा राज्याभिषेक झालेला नाही. पुढे जाऊन हा राजा जर बनला तर याच्या हाताखाली दिवस काढणं म्हणजे किती कठीण काम आहे. सर्व प्रजा चिंतेत पडलेली होती. रात्रंदिवस त्यांना झोप लागत नव्हती, अन्न पाणी गोड लागत नव्हतं. कोणाला? वाराणसी नगरीला त्रस्त झाली होती. कशामुळे? आताही त्रास देत आहे हा जिवंतपणी, राजा व्हायच्या अगोदर. न पुढे जाऊन जर राजा झाला तर झालं काही खरं नाही आपलं. कधी आपल्याला मृत्यूदंड देईल, कधी याच्या हातून मारल्या जाऊ. प्रजा एवढी चिंतेत लागलेली होती. बरं आजची प्रजा कशी आहे? आजची चिंतेतच आहे ना, आहे का नाही? तर असंच वातावरण होतं त्या तपस्वी जातक कथामध्ये. तर ही प्रजा चिंतेमध्ये लागली होती. आता एकदा काय झालं ऐका, कहाणी मी छोटीशीच राहिली आता. हा दृष्ट राजकुमार काय म्हणते, त्या दास मंत्र्याला बोलावते, रथवाला नाही का, हे म्हणते सारथ्या म्हणते इकडे ये, आज रथ जुंपर म्हणते, रथ जुंप म्हणते. तर काय झालं म्हणते, राजकुमारा राजपुत्रा, तो मंत्री नाही का, तर तो मंत्री त्रस्तच झालेला असते. ऐका ती कहाणी. तर मंत्री त्रस्त झालेला असते. तर तो दृष्ट राजकुमार काय म्हणते, घरी आंघोळ करू करू मी लय त्रासलो म्हणते. आता घरी आंघोळ करू करू लय त्रास आला, लय ईट आला मला. आज म्हणते गंगा नदीवर आंघोळ करायला जायचं आहे. कोणाला म्हणत आहे? मंत्र्याला. आता मंत्र्यानं जुंपला रथ घोड्याचा. आता मंत्र्याकडे ही होती संधीच, समजलं का? कारण घराबाहेर हा पहिल्यांदाच पडत आहे. कोण? दृष्ट राजकुमार. तोही त्रासून गेला होता, समजलं का? तर म्हणते मला नदीवर आंघोळ करण्याची इच्छा झाली आहे. रथ जुंपला आणि दृष्ट राजकुमार रथावर आरूढ झाला. आणि तो कुठं आला मग? गंगा नदीच्या किनारी. त्या गंगा नदीला आला होता महापूर. तसा महापूर असतेच गंगा नदीला, समजलं तुम्हाला? आणि त्याची आंघोळ मागोळ. आता तो आला काय म्हणते, मंत्री सुरुवातीला काहीतरी त्याच्या वडिलाला विचारून वगैरे तो राजाची संमती घेऊन तो नदीवर आंघोळ करायला येते. कोण? दृष्ट राजकुमार आणि त्या मंत्र्यासोबत रथ नदीच्या काठावर ठेवला जातो. आणि तो माहितीये का महामंत्री काय म्हणते, हे राजकुमारा म्हणते जास्त खोलात बिलात वगैरे नका जाऊ, ते तुम्हाला पोहणं वगैरे. कसा म्हणते तो? चांगलं म्हणत आहे ना, तुम्हाला पोहणं नाही, तुम्ही राजकुमार आहात, कधी नदीमध्ये आंघोळ नाही केली, जास्त खोलातल्या पाण्यात वगैरे नका जाऊ, आहे का नाही? पुढे जाऊन तुम्ही राजा बनणार आहात, तुम्हाला पोहणं नाही काय नाही ना, तुम्ही नवीन आले तर पोहाले वगैरे अंदर जास्त जाऊ नका, खोलात काठावर आंघोळ करा. तर त्याला तर पहिलेच राग आहे, तू मला असं म्हणतो पोहणं नाही म्हणते. समजलं तुम्हाला? समजलं का? अहंकारी होतास ना तो. तू मामध्ये चुका काढतो, घोड्या काढतो, मला पोहणं नाही. अरे मी आंघोळ करतो, मी राजकुमार आहे, मी बहादूर आहे, शूर आहे. हेच संधी पाहते. ठीक आहे बाबा, कायले ऐकन तो, पहिलेच तो अहंकारी आहे ना. तो नदीच्या पाण्यामध्ये तर जातेस. आता जाता काय होते, तो बुड्या मारायला लागते. आता बुड्या मारायला लागते, महामंत्री काय वाचवण, पुन्हा एक लात मारून देते त्याला, ते धक्क लागून. समजलं तुम्हाला? तुम्हाला? तर त्याला असं धक्लावून दिले, तर एक लात मारल्यावर तो पूर्ण पाण्याच्या नदीला महापूर आलेला असतो आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये तो दृष्ट राजकुमार वाहत जातो. त्याले मात्र तो वाचवत नाही आणि घरी राजाला येऊन सांगते. राजा तर त्रस्तच झालेला होता. हाच इब्लीस आहे. आणि तो मंत्री माहिती का काय सांगते, मी त्याला म्हणत होतो खोल पाण्यात नका जाऊ, मावरच रागावले, मी त्याला जाऊ नको म्हणजे गेले, ते माझं ऐकलं नाही, काठावरच आंघोळ करा म्हणलं नाही. आता तो कायले सांगन का तो? बरंच झालं. आणि प्रजेला मस्त आनंद झाला. बरं झालं तो दृष्ट राजकुमार गेला. तर ह्या कहाणीचा अंत खूपच मस्त आहे. तर मग हा राजकुमार काय झाला, आता ते राजकुमार काय झाला, राजकुमार योगायोगानं तो दृष्ट राजकुमार तो नदीच्या प्रवाहांत गेला तो नदीच्या प्रवाहानं, पण त्यानं त्या लवाळीच्या कांड्याला पकडू असा कसा तरी त्यानं जीव वाचवला. आता वाचवता होता त्याला दृष्ट राजकुमाराचं का नाही, त्याला नदीच्या प्रवाहामध्ये लाकूड लागलं एक. ऐका कहाणी, आता कहाणी चांगली चालू होते. तर त्याला एक लाकडाचा ओंडका लागला. कोणाला? बोधिसत्व, त्या दृष्ट राजकुमारा. त्या ओंडक्याला त्यानं दोन्ही हाताने पकडलं जीव वाचवण्यासाठी. पण त्या ओंडक्यावर माहित आहे का, कथेला केवळ कथाच समजा,
ज्या ओंडक्याला त्यानं पकडलं होतं, लक्षात घ्या, ज्या ओंडक्याला त्यानं नदीमध्ये धरून ते पकडलं होतं जीव वाचवण्यासाठी, त्याच ओंडक्यावर एक सापाचं पिल्लू होतं, पोपटाचं पिल्लू होतं आणि उंदराचं पिल्लू होतं. जातक कथेला जातक कथा समजा. समजलं तुम्हाला? याचा बोध घ्या. ज्या कोण म्हणलं मी गोष्ट, दृष्ट राजकुमारांना जीव वाचवण्यासाठी ज्या लाकडाच्या ओंडक्याला पकडलं होतं, नदीमध्ये तो धरून होता, त्याच ओंडक्यावर सापाचं पिल्लू, लक्षात ठेवायचे हे 3 पात्र, सापाचं पिल्लू, पोपटाचं पिल्लू, उंदराचं पिल्लू, ते 3 होते. आता ते 3 पिल्लू, ते 3 पिल्लू त्याने आधार घेतला होता कायचा, आपला जीव वाचवण्यासाठी. उंदराच्या पिल्ल्यानं, सापाच्या पिल्ल्यानं आणि पोपटाच्या पिल्ल्यानं त्याने आपल्या बिचारा त्या ओंडक्यावर होता, याने पकडलं. ते एका बाजूने ते पिल्ले आहे, एका बाजून हा पकडून आहे. आता गेल्याच्या नंतर काय झालं, तो ओंडका वाहत 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 गंगा नदीच्या ठिकाणी नागमोडी वळणावर, जिथं आमच्या बोधिसत्वाचा काय होता, कुटी बांधलेली होती. तपस्वी बोधिसत्वाची कुटी बांधलेली होती. त्या कुटीपाशी रात्रीची वेळ झाली होती आणि हा दृष्ट राजकुमार वाचवा रे वाचवा रे वाचवा रे असा आक्रोश करत आहे. कोण? आता रात्रीच्या वेळेला काय दिसणार आहे नागमोडी त्या नदीच्या प्रवाहामध्ये? कोण दृष्ट, माझा जीव वाचवा रे, मी संकटात, माझा जीव वाचवाला. त्यावेळी रात्र बुडलेली होती. आमच्या बोधिसत्व दयावान आहे. बोधिसत्व कसा असतो? दयावान असतो. त्याला वाटलं अरे कोणाचा आक्रोश आहे, कोण संकटात आहे, रात्रीची वेळ झाली आहे, नदीमध्ये काही दिसत नाही. त्यांनी आपला दिवा घेतला आणि असा दिवा करून नदीच्या दिशेनं असा टार्च करल्यासारखं त्यानं पाहिलं, तर त्याला लाकडाच्या ओंडक्यावर कोण दिसलं? त्याच्याच नगरातला, वाराणसी नगरातला कोण? दृष्ट राजकुमार दिसला. आता दिसल्याच्या नंतर बोधिसत्वामध्ये समता असते, भेदभाव नसते. आता हा बोधिसत्व त्यांनी कोणाला पाहिलं त्या ओंडक्यावर? दृष्ट राजकुमाराला पाहिलं. पण तुमच्या नजरेत तुझ्या त्यांनी दृष्ट राजकुमाराला पाहिलं नाही बोधिसत्वानं, त्या उंदराच्या पिल्ल्यालाही पाहिलं, पोपटाच्या पिल्ल्यालाही पाहिलं आणि सापाच्या पिल्ल्यालाही पाहिलं. तर बोधिसत्व तपस्व्याने विचार केला का हे लहान लहान जीवा आहे. कारण बोधिसत्वाची करुणा कशी असते? अमाप असते. तो प्राण्यांमध्ये आणि मनुष्य प्राण्यांमध्ये भेदभाव करत नाही. लहानचा जीव असो का मोठा जीव असो. आपण पाहिलं बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने, बाण लागला राजहंस पक्षाला, पण दुःख कोणाला होत आहे? सिद्धार्थ गौतमाला. बाण लागला राजहंस पक्षाला, पण अश्रू कोणाच्या डोळ्यात येत आहे? सिद्धार्थ गौतमाच्या. ते बोधिसत्व होते तेव्हा बुद्ध व्हायच्या अगोदर. तर असाच हा तपस्वी बोधिसत्व काय करत आहे, म्हणते या व्यक्तीला तर वाचू, कारण हा माणूस आहे. बंद करा. तर हा तपस्वी बोधिसत्व काय विचार करते, हा माणसाची जात आहे, हा काही वेळा त्या ओंडक्याला पकडून थोडासा जिवंत राहू शकतो. कोण? राजकुमार राहू शकतो थोड्या वेळपर्यंत, पण ह्या लहान लहान इवलुशा जीवाचा पहिले मी जीव वाचवतो. समजलं? त्यानं बोलावलं होतं का? त्यानं तर आवाज दिला नव्हते, तर मुख्य प्राणी होते. ऐका कहाणी. पोपटाचं पिल्लू, नागाचं पिल्लू आणि उंदराचं पिल्लू, सापाचं, त्याने आवाज दिला होता का? नाही. आवाज नाही दिला म्हणून वाचवाचं नाही का त्यांना? वाचवाचं. बोधिसत्वाची करुणा चांगली असते. तर त्यांना तेही पिल्ले दिसले, पण ते हा माणसाची जात आहे बा, हा थोडा वेळ तंगावा धरून राहू शकते, जीव धरून. पण त्यांनी काय केलं, पहिल्यांदा बोधिसत्व तपस्वी गेला आणि त्यांनी पहिल्यांदा सापाचं पिल्लू आणलं आणि काठावर आणून आपल्या झोपडीपाशी, कुटीपाशी ठेवलं. कोणाला? पहिल्यांदा सापाचं पिल्लू, त्याचाही जीव वाचवला. समजलं? दुसऱ्यांदा कोणाचा जीव वाचवायला गेला? पोपट्याच्या पिल्ल्याचा त्याला हातात पकडलं आणि पोपट्याच्या पिल्ल्याला नदीच्या काठावर आणून ठेवून आपल्या कुटीपाशी ठेवून दिलं. मग कोणाचा नंबर असेल? उंदराच्या पिल्ल्यालाही घेतलं आणि ते आपल्या कुटीपाशी आणून ठेवून दिलं. आणि मग शेवटून कोणाला वाचवायला गेला? पण तोपर्यंत याचा पारा चढलेला होता. समजलं? कोणाचा पारा चढलेला होता? हा पागल, हा वेडसर तर नाही ना थोडा? मी माणूस आहो ना, मी राजकुमार आहो ना, राजाचा पुत्र आहो ना, मी पुढे जाऊन वाराणसीचा राजा बनणार आहो ना, माझा राज्याभिषेक होणार आहे ना, मी राजा आहो ना, मी राज सिंहासनावर बसणार आहो, मी पुरुष आहो. माझा याने जीव वाचवला नाही. त्या सापाचं पिल्लू, ते पोपटाचं पिल्लू, ते उंदराचं पिल्लू, त्याचा जीव वाचवायला हा पहिल्यांदा गेला. माझ्याकडे लक्ष नाही, मी राजकुमार, मी भावी राजा बनणार आहे. काय आला त्याला? अहंकाराला. पण बोधिसत्वाला राजा राय का गरीब राय, प्राणी राय, लहानचा जीव राय का मोठा जीव राय, त्याला काय करायचं आहे? जीव वाचवणे हे कोणाचे काम आहे? बोधिसत्वाची करुणा आहे ती.
समजलं का तुम्हाला? पण याचा पारा का नाही तोपर्यंत चढला होता. समजलं का? कोणाचा? पण दृष्ट राजकुमार काय म्हणते, आता काय करायचं, आपण संकटात आहोत, नदीत आहोत, मावला जीव तर वाचू दे, याने मला नदीच्या काठावर तर लिहू दे, याला दाखवतो मी पुढे जाऊन, याचा बदला घेतो, पण आता मला जीव वाचू दे, वाचू दे. कोण म्हणत आहे? सपा. असेच आहे काही काही लोक दृष्ट विचाराचे, आहे का नाही? आहे का? लक्षात घ्या. तर हा दृष्ट राजकुमार काय करत आहे, याले वाचू द्याचं म्हणते. आता हा बोधिसत्व येईल, माझा जीव वाचेल, तेपर्यंत याले काहीच मनाचं नाही, पण मनात धरून ठेवायचं. काय? यानं मला नदीच्या काठावर नेऊन ठेवलं रे ठेवलं, तर मग दाखवतो याले मा हिसका, याचा बदला घेण्याशिवाय राहणार. पण काय त्यासाठी? बरं काय त्यासाठी तो बदला घेत आहे? मले काऊन नाही पहिले वाचवलं? पण तुला वाचवलं ना राजा, उशिरा हो का पाशिरा हो, पण तुला वाचवलं हे महत्वाचं नाही का? आभार नाही मानायला पाहिजे का? कोणाचे आभार मानायला पाहिजे? जाऊ दे ना, त्या लहान लहान प्राण्याचा जीव पहिले वाचवला, पण मला तर वाचवलं ना, हेच लय उपकार आहे, त्याचे आभार मान. पण काहून मलेच काहून नाही पहिले वाचवायला आला तू? त्यानं मनात ते गोष्ट धरून ठेवली. कोण? बोधिसत्व दृष्ट राजकुमारानं धरून ठेवली. आता कहाणी सांगतो मी, संपते ती कहाणी. आता कोण आलाय, त्याची कुटी आहे मस्त छानपैकी. कुटीच्या बाजूला ते काही प्राणी निघून नाही गेले होते. सापाचं पिल्लू तिथंच बसलेलं होतं, उंदराचं पिल्लू, पोपटाचं पिल्लू त्या कुटीपाशी बसलेलं होतं, आणि हा दृष्ट राजकुमार आहे त्याच कुटीपाशी बसलेला होता. उंदराचं पिल्लू आलं आणि बोधिसत्व तपस्वीला त्यानं वंदन केलं, आदर केला. तुम्ही म्हणे माझा जीव वाचवला बोधिसत्वा म्हणे. कोण म्हणत आहे? आता बोलते का ते? ते सापाचं पिल्लू काय म्हणते, त्याला वंदन करते तपस्वी बोधिसत्वाले. हे तपस्वी बोधिसत्वा, तुम्ही माझा जीव वाचवला, माझा प्राण वाचवला, मी मरण पावलो असतो, तर तुम्ही काय म्हणते, तुम्ही माझा जीव वाचवला ना म्हणते, तुम्ही माझा जीव वाचवला ना, तर तुमच्यावर जर कोणतं संकट आलं पुढे जाऊन, किंवा काही आपत्ती विपत्ती आली, तर घरी ये जा म्हणते, माझ्या घरी लय मोठा सोन्याचा खजाना आहे, मी तुम्हाला देईन. समजलं का? मतलब कोणाला म्हणत आहे असं? बोधिसत्व तपस्वीला, माझ्या घरी तुम्हाला जर काही आपत्ती विपत्ती आली तर आमच्याकडे ये जा बा, आमच्याकडे लय सोन्याचा खजिना आहे, मी तुम्हाला ते देईन. आता म्हणत आताही देतो, पण चला. पण तो बोधिसत्व लोभी राहते का? नाही. तो आभार मानते, वंदन करते आणि निघून जाते. कोण? सापाचं पिल्लू निघून जाते आपल्या आईकडं बिळाकडं. मग इथे पोपटाचं पिल्लू काय म्हणते, हे तपस्वी बोधिसत्वा, माझाही तुम्ही जीव वाचवला, आहे का ना, माझा जीव वाचवला, तुम्ही माझा जीव गेला असता तर माझ्या आई वडिलांना किती दुःख झालं असतं. कोण म्हणत आहे असं? पोपटाचं पिल्लू. तर म्हणते तुम्ही माझा जीव वाचवला ना, तर जर तुमच्यावर काही संकट आलं ना, काही मदत लागली तर ये जा म्हणते, माझ्या घरी काय सोन्याचा लय खजिना आहे. मग कोण असेल बरं? उंदराचं पिल्लू येते आणि ते उंदराचे पिल्लू काय म्हणते, हे तपस्वी बोधिसत्वा, माझा तुम्ही जीव वाचवला, मी तुमचे आभार मानतो, तुमच्यावर काही संकट आलं, परिस्थिती आली, काही काम पडलं तर माझ्याकडे ये जा म्हणते, माझ्या घरी सोन्याचा लय मोठा खजिना आहे, मी तुम्हाला त्याच्यातला काही खजिना देईन. आता या तीनही लोकांनी आभार मानले, समजलं ना, आपापल्या ठिकून निघाले. आता कोण राहिला असेल बरं आभार मानाचा? याच्या मनामध्ये दृष्ट भावना होती. लक्षात घ्या, बुद्ध काय म्हणतात, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बघा, म्हणजे माहित आहे का, शत्रूचं जेवढं नुकसान करत नाही, समजलं, शत्रूचं जेवढं नुकसान करत नाही आणि शस्त्र जेवढं नुकसान करत नाही, तेवढं दृष्ट मन काय करते, माणसाचं नुकसान करत असते. दृष्ट मन, हे का नाही, दृष्ट मन समजलं तुम्हाला? तर हे दृष्ट मन तथागत भगवान बुद्धाने सांगितलंय. दृष्ट भावना म्हणजे काय? दुसऱ्याच्या अहिताची भावना. म्हणजे तुम्हाला माहित पडलं एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तुमच्या नगरामध्ये, नाही का, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला माहित पडलं का एक पाय त्याचा तुटला, फ्रॅक्चर नाही, एक पाय नाही, त्याचा बंद जाग्यावरच व्हावा लागत होता, याला म्हणते दृष्ट भावना. तर बुद्धाकडं, बोधिसत्वाकडं, सावित्रीबाई फुलेकडं हे मन होतं का? म्हणजे आपलंही मंगल व्हावं, दुसऱ्याचंही मंगल व्हावं, ही भावना बोधिसत्वामध्ये होती. तर दृष्ट मन हे सगळ्यात मोठं घातक आहे. तर हा दृष्ट राजकुमारच आहे ना. तर हा दृष्ट राजकुमार आभार गीत नाही मानत, आभार नाही मानत. आता त्याला वाटते का या पोपटाच्या पिल्ल्यानं, नागाच्या पिल्ल्यानं, सापाच्या पिल्ल्यानं आभार मानले तर आता काहीतरी दिखावा करा लागन, आहे का नाही, दिखावा करा लागन. पण मनात तर कुर्रा होता ना, मले काऊन नाही पहिले वाचवलं, त्या येऊलुशा पिल्ल्याला वाचवलं, मले काऊन नाही पहिले, हा दृष्ट भावना. आता पण नाटक करा लागन ना त्याले. तर म्हणते मी चाललो म्हणते आता माझ्या वाराणसीच्या नगरामध्ये. कोण म्हणत आहे? दृष्ट राजकुमार तपस्वी बोधिसत्वाला.
तर तुला आहे म्हणते माझ्याकडे काही मदत लागली तर ये जो म्हणते, पण मनात कुर्रा धरून आहे ना. आपण येजो म्हणजे कायच्यासाठी लक्षात घ्या, येजो म्हणजे कायच्यासाठी, तुला मृत्यूदंड दिल्याशिवाय राहणार नाही मनात. पण त्याला सांगितलं का, पण एक लक्षात घ्या, आपण पाहतो बोधिसत्वाला सर्व काही समजते. आता जातक कथा आहे, तर आता तो निरोप घेऊन जाते दुष्ट राजकुमार आणि गेल्या बरोबर अरे प्रजा पुन्हा चिंतेत पडली. तर समजलं का, आपण गेल्या वर्षी विचार केला, आता या वर्षी मोदी नाही आला, गेल्या वर्षी मोदी आला, पुन्हा चिंतेत पडलो. असंच आहे ना. आणि हा मेला वाटते नदीमध्ये वाहून गेला, पण पुन्हा जिवंत झाला. मेला असता तर बरंच झालं असतं. तो मंत्री विचारात पडलेला आहे, समजलं का. तर पुन्हा प्रजेत मायका विचारात पडते, अरे अरे म्हणते आता हा पुन्हा भावी राजा बनन. आणि त्याचा वडील होते मग मतारा, आणि तो मतारा वडील काय म्हणते, आता बापा तुझी राज्याभिषेकाची काय झालेली आहे, वेळ झालेली आहे. ऐका, मी 5 मिनिटांमध्ये कहाणी संपवतलंच, भारी कहाणी आहे. तर राजा काय म्हणते, मी झाला आता म्हातारा, तू यावर आता राज्य सोपून द्यायचं आणि मला आता हे जग सोडून जायचं आहे म्हणते. तो राजा लय चांगला असते बिचारा. आता त्याच्या राज्याभिषेकाची तयारी असते, समजलं तुम्हाला काय असते राज्याभिषेक. हा रथ, हत्ती, घोडे आणि पूर्ण गावामध्ये फेरा मारायचा असतो, समजलं का. राज्याभिषेक काय असते, पहिले हत्ती घोड्यावर मिरवणूक निघत असते आणि मग त्याला राजसिंहासनावर बसवत असते आणि मग गंगेच्या पाण्याचं, नदीचं पाणी आणून त्याच्यावर राज्याभिषेक टाकत असते. राज्याभिषेक पद्धती बौद्धांची आहे बुद्धाच्या काळापासून, समजलं का. अभिषेक म्हणते ते आपण, ते हत्ती वगैरे नाही का, 2 हत्ती महामाईच्या याच्यावर हत्ती, ते महालक्ष्मीचं चित्र चोरलं, ते अभिषेकच होय. बुद्धाच्या काळामध्ये वैशालीला जर तुम्ही गेले, अभिषेक पुष्करणी आहे, जिथं राजे महाराजच त्या तळ्यामध्ये आंघोळ करू शकते, त्यालाच ते अभिषेक म्हणा. ते जाऊ द्या, मी नाही सांगत. तर त्याची मिरवणूक निघाली होती हत्तीवर, अंबारीवर. कोणाची, दृष्ट राजकुमार. आता मला एक गोष्ट सांगा, ज्या दिवशी त्या दृष्ट राजकुमाराचा राज्याभिषेक होत आहे, तो राजा बनणार आहे, प्रजा वाराणसीची सुखी असेल का दुखी असेल, काय आनंद राहणार आहे. पण राजा म्हणत आहे, हा नगाडे वाजवा, तुतारी वाजवा, जरा ढोल वाजवा, पताका लावा, रस्ते फुलांनी सजवा, घोडे, हत्ती, अंबाऱ्या आणि मस्त सजवण्यात आले मिरवणूक. रथ सजवला, कोणाचा, हत्तीवर पालखी, त्या रथ सजवण्यात आला. पहिल्यांदा मिरवणूक होणार आहे. काय होणार आहे, मिरवणूक होणार आहे राजाची. पूर्ण वाराणसी नगरामध्ये फिरणार आहे ते. हा लोक राहणार आहे, प्रजेला आदेश देत आहे, चला चला. प्रजा नाराज आहे, त्याला काय खुशी राहणार आहे. प्रजा नाराज होती, कारण आता झालं, आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. प्रजा चिंतेत पडलेली होती आणि प्रजा नाराजीत होती. आणि तेवढ्यात काय झालं, त्याची अंबारी जी होती, रथ होता, तो पूर्ण वाराणसी नगरामध्ये फिरता फिरता आमचा तपस्वी बोधिसत्व राज्याभिषेकाच्याच दिवशी तो आलेला होता. कोण, तपस्वी बोधिसत्वाला माहित झालं होतं राज्याभिषेक आहे म्हणून, जावा आता कसं आहे का नाही. तर हा तपस्वी बोधिसत्व वाराणसी नगरामध्ये गेला, बनारस काशी जे नाव आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर राज्याभिषेक, आता तो रथावर बसून होता का नाही, मिरवणूक निघून होती का नाही, चांगला रथ सजलेला होता. पुढे जाऊन काय बनणार होता, तो राजा बनणार होता, राज्याभिषेक होणार होता. आता त्याचा रथ इकडून येत आहे, ऐकून घ्या, त्या रथावर बसलेला आहे. लोक आनंद, ते लोक विचारात होतेच, लोक विचारातच होते, त्रस्तच झालेले होते. तो राजा, जो भावी राजा बनणार आहे दृष्ट राजकुमार, तो त्या रथावरून इकडून येत होता आणि आमचा तपस्वी बोधिसत्व इकडून जात होता. आता तुझा राज्याभिषेक होत आहे राजा, तू राजा बनणार आहे. आता तरी ते मनातून दृष्ट भावना टाकून दे ना. पण कायले टाकून देऊ मी दृष्ट भावना. आता आनंदाचा दिवस आहे ना, त्या प्रजेसाठी तर नाही आहे, पण तुझ्यासाठी तर आनंदाचा दिवस आहे ना, आनंद आहे ना तो. पण नाही नाही नाही, त्या लहानच्या हुसुकल्या पिल्ल्याचा जीव वाचवला त्याने, पहिले मावाला काऊन नाही वाचवला पहिले मनामध्ये. अरे पण तुला वाचवलं हेच तर लई मोठी गोष्ट आहे. ते रथ दिला टाकून त्यानं, ते रथ काय, रथावूनच आदेश दिला, धरा पकडा म्हणते त्याले. कोणाले, तो दृष्ट राजपाट, धरा धरा त्याचा रथ तिकडून, धरा धरा पकडा त्याले म्हणते तपस्वी बोधिसत्व, धरा धरा पकडा. आता त्या प्रजेनं पकडलं, त्याच्या त्या जल्लादायनं पकडलं, धरा पकडा, याला सुळावर चढवा म्हणते, याला जल्लादाला म्हणते, त्याला याला फाशीवर लटका, याला मृत्यूदंड द्याला, याला हे करा. तर त्या तपस्वी बोधिसत्वाला, ऐका कहाणीचा एंड इतका मस्त आहे, या तपस्वी बोधिसत्वाला पकडायला लावलं. अरे त्या कार्यक्रम आहे ना आज राज्याभिषेक, नाही नको, मला पहिले बदला पूर्ण करू दे.
पहा, याचा बदला पूर्ण झाल्याशिवाय मी राज्याभिषेक करणार नाही असंच त्यानं मला ठाणलं असं का नाही? बरं काय त्यासाठी? त्याचा जीव कायले पहिले वाचवला आणि मा काऊन नाही वाचवला सांगा आता? एवढीशी भावना, एवढीशी गोष्ट आहे. तर त्या तपस्वी बोधिसत्वाले पकडलं, आमच्यावाल्या लय चांगला होता बिचारा, त्याला पकडलं आणि भर नगराच्या वस्तीमध्ये चौकामध्ये त्याला का नाही सुळावर चढवलं. समजलं? सुळावर. येशू ख्रिस्ताचं चित्र डोळ्यासमोर आणा. येशू ख्रिस्ताची ही जी कहाणी आहे ही या तपस्वी बोधिसत्व जातक कथेच्या आधारावरच ते आहे, ती सत्य घटना. येशू ख्रिस्त हे ऐतिहासिक पात्र आहे, पण जे त्याला जे रंगरंगोटी केलेली आहे ही जातक कथेमधूनच गेलेली आहे. आमच्या तपस्वी बोधिसत्व जातक कथा तपस्वी बोधिसत्वाला नगराच्या मध्यभागी, समजलं का, अशी पूर्ण प्रजा आहे, तो रथावर बसलेला दृष्ट राजकुमार, त्याला सुळावर चढवण्यात. सुळावर म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचं बघा, असे दोन हात केले, त्याच्या लाकडाच्या ओंडक्यावर त्याला खिळे माटण्यात आले, दोन्ही पायांना खिळे, दोन्ही हातांना खिळे. येशू ख्रिस्ताचं चित्र समोर ना, आणि त्याला ते सुळावर तपस्वी बोधिसत्वाला जातं ते करण्यात आलं आणि त्याला चापकाचे फटकारे, त्याला रक्त बंबाळ झाला. तो ऐका, कोण? तपस्वी बोधिसत्व आमचा. त्याच्या हातातून ते खिळे माटले जिवंतपणी, पायामध्ये खिळे माटले, त्याला सुळावर चढवलं, त्याच्या डोक्यामध्ये नाही का, डोक्यातही खिळे टोचले, रक्त वाहत आहे. आता मला सांगा, तो तपस्वी बोधिसत्व चांगला होता का नाही? त्या प्रजेले कसं वाटलं असं? प्रजा तर त्रासूनच गेली होती ना. त्या प्रजेला म्हणजे प्रजा पहिलेच त्रस्त होती, पण तपस्वी बोधिसत्व किती चांगला माणूस आहे, किती व्यवस्थित माणूस आहे, आणि त्याच्यासोबत हा असा व्यवहार करते. तर प्रजेला तर पुन्हा चिंता पडली का आमचं असंच होईल, सुळावर चढवून आम्हाला हा राजा झाला तर लक्षात घ्या, आमच्या बोधिसत्वाला एवढे हाल करून मारायचं होतं त्या दृष्ट राजकुमाराला. त्याला सुळावर चढ एवढा रक्त बंबाळ झाला, रक्ताच्या धारा वाहू लागल्या. कोणाच्या याच्यावर? पण आमच्या बोधिसत्वाच्या त्या तपस्वीच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडले. लक्षात घ्या, शब्द बाहेर पडले. असा तो राहिला, असा सुळावर मरणासन्न अवस्थेमध्ये, डोक्यातून, हातातून, पूर्ण शरीरातून रक्ताच्या धारा वाहत आहे. कोणाच्या? तपस्वी बोधिसत्वाच्या. पण तपस्वी बोधिसत्व माहिती का काय म्हणते? असा बडबडत असताना असा तोंडातून, नदीच्या प्रवाहामध्ये एखादी लाकडाचं ओंडकं वाहिलं असतं, त्याले वाचवलं असतं तर घरी कमीत कमी जाळाच्या कामी तरी पडलं असतं. पण या दृष्ट राजकुमाराला वाचून काही फायदा झाला नाही. ज्याच्यावर दया केली, करुणा केली. काय म्हणत आहे बोधिसत्व? असा बडबडत आहे, तोंडातून शब्द निघत आहे, नदीच्या प्रवाहामध्ये वाहणाऱ्या एखाद्या लाकडाच्या ओंडक्याला जर मी वाचवलं असतं, त्याला बाहेर काढलं असतं, तर कमीत कमी ते जळणाचं लाकूड म्हणून कामी तरी पडलं असतं. पण हा माणूस मात्र माझ्या जीवावर उठलेला आहे, ज्याचा मी जीव वाचवला तोच माझा जीव घ्यायला तयार झालेला आहे, असे शब्द बाहेर पडलेले आहे. आता हे शब्द पूर्ण वाराणसी नगरीच्या लोकांनी ऐकले आणि सत्य काय ते बाहेर पडलं आणि प्रजेनं आता ठरवलं. समजलं का? समजलं? प्रजेनं काय केलं? सगळ्या प्रजेच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहायला लागले. जसे येशू ख्रिस्त चढला होता मध्ये तर अश्रू वाहिले होते म्हणते ना, अशीच ते चित्र आहे. तर प्रजेच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि प्रजेनं काय केलं? आता प्रजेनं हिम्मत केली. 2 मिनिटांमध्ये कहाणी संपते. प्रजेनं हिम्मत केली, आता नाही तर मग कव्वाच नाही. लक्षात घ्या, प्रजेच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत आहे, प्रजा एकवटली. आता प्रजाच्या समोर राजा काहीही करू शकत नाही. लक्षात घ्या, तो भावी राजकुमार दृष्ट राजकुमाराला धरलं. समजलं का? पूर्ण पकडलं त्या प्रजेनं. काही प्रजेनं आमच्या बोधिसत्व तपस्वीला सुळावरून खाली काढलं, त्याला बाजूला ठेवलं, त्याची मलमपट्टी केली, त्याचा जीव वाचवला. कोणाचा? तपस्वी बोधिसत्वाला वाचवलं, त्याच्यावर औषधोपचार केला, त्याचा जीव वाचवला. कोण? प्रजेनं. आणि प्रजामध्ये यालेच धरण त्या सुळावर लटकवा. बंद्या प्रजन्याचे हातपाय, तंगडे वगैरे, पाय हातपाय धरले, जबरदस्तीनं ओढले त्याला रथावरून. समजलं का? पण आता चांगला होत होतं का नाही? काही दिवस तरी भोगायला भेटले असते तुले सत्ता. पण प्रजन ओढलं त्याला रथावरून आणि ज्या सुळावर त्यानं चढवायला लावलं होतं त्या सुळावर त्याला चढवलं आणि त्याला काय केलं? खिळे माटून त्याचा जीव घेतला. आणि आजपासून म्हणे हा तपस्वी बोधिसत्व आमचा कोण राहणार आहे? वाराणसीचा राजा राहणार. आता सांगा, तपस्वी बोधिसत्व जो दुसऱ्याचा जीव वाचवतो, आपला जीव गेला तरी बेहतर, दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव
संकटात टाकतो, जीवाची बाजी लावतो, जीवाला जीवाचं दान करतो, तर हा तपस्वी बोधिसत्व राजा कसा बनेल? कसा बनेल? चांगला बनेल का नाही? प्रजेच्या कल्याणाचा बनेल का नाही? बहुजन हिताय बहुजन सुखाय बनेल का नाही? कोण? बोधिसत्व. तर त्या दृष्ट राजकुमाराला सुळावर चढलं, त्याने दिला मृत्यूदंड, आणि तपस्वी बोधिसत्वच म्हणे आमचा आजपासून कोण आहे? वाराणसीचा राजा आहे. त्यांनीच राज्यकारभार त्या तपस्वी बोधिसत्वाला, लक्षात घ्या, तपस्वी बोधिसत्वाला मस्त राजसिंहासनावर बसवलं. काय राज्याभिषेक, नगाडे, ढोल, ताशे, हत्ती, घोडे, अंबारी, आणि त्या कार्यक्रमामध्ये उंदराचे पिल्ले. कोण आलं? उंदराचं पिल्लू आलं, सापाचं पिल्लू आलं कार्यक्रमाला राज्याभिषेकाच्या. ते येतातच ना मग कार्यक्रम. राज्याभिषेकाला कोण आलं? तपस्वी बोधिसत्वाचा राजा बनला ना तो वाराणसीचा. उंदराचं पिल्लू आलं, सापाचं पिल्लू आलं, पोपटाचं पिल्लू आलं. आता काय धन मागन ते आले आहे का नाही? कारण तोच आता काय झालेला आहे? तपस्वी बोधिसत्व राजा झालेला आहे. त्या पोपटाला, सापाच्या पिल्ल्याला, आणि कोणाला म्हणतो आम्ही? उंदराच्या पिल्ल्याला त्यांनी आपल्या याच्यामध्ये राजदरबारामध्ये त्यांना समजलं, अभयदान दिलं. समजलं का तुम्हाला? तर आता वेळ आलेली आहे, असाच एक दृष्ट राजकुमार आपल्या गादीवर बसलेला आहे, त्याला ओढा आणि तपस्वी बोधिसत्वाला बसवा. जोपर्यंत तपस्वी बोधिसत्व आपल्या या राज्य म्हणजे आपल्या या बाबासाहेबाच्या लोकशाही या खुर्चीवर बसणार नाही, तोपर्यंत काही या भारत देशाचं नाही. म्हणून आता कोण आहे तो दृष्ट राजकुमारासारखा? मोदी. संविधान हे करा ते करा असं आहे का नाही? ते बुद्धाचं राम मंदिर वगैरे ते सगळं तुम्हाला माहितच आहे, हे बुद्ध गयाचे चालू आहे. तर असाच हा दृष्ट राजकुमार आणि हा मोदी, अमित आणि योगी हे सारखेच आहे, चोर आहे, गुंडे, डकेत आहे का नाही? तर कोण आहे? समजलं तुम्हाला? तर हे मोदी का नाही, जो दृष्ट राजकुमार होता ना, तसाच दृष्ट राजकुमार आता तो मोदी आहे. तर त्या मोदीला आता सुळावर चढवाजण्याची वेळ आलेली आहे. आणि तपस्वी बोधिसत्व जो धम्मवान राजा आहे, जेव्हा धम्मवान राजा आहे आमच्या अशोकासारखा, हर्षवर्धनासारखा, सातवाहनांसारखा, तेव्हा भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर या दृष्ट राजकुमारासारखे जे लोक आहे, अशाची नेमणूक करू नका, आपलं मत विकू नका. समजलं का? मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी मोठा जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काहीही उपयोग नाही. मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जाऊन आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मीठ मिरचीमध्ये, पव्यामध्ये, दारूमध्ये, बोटीमध्ये एका पार्टीसाठी आपलं मत विकणं म्हणजे भीमाईचं दूध विकणं, भीमा माऊलीचं रक्त विकणं आहे. लक्षात घ्या. समजलं का? तर आपल्या तपस्वी बोधिसत्वालाच आता राज्य गादीवर आपण बसून दिलं पाहिजे. आता तो कोण आहे तुमच्या नजरेमध्ये हे मला माहित नाही, पण ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. तर या ठिकाणी या भारतीय संविधान दिवसाच्या निमित्तानं, या अमृतसवी महोत्सवाच्या निमित्तानं जे 26/11चा हल्ला हेमंत करकरे साहेबांना RSSच्या लोकांनीच प्लॅन करून त्या मुंबईला मारण्यात आलं, त्याचा एक इतिहास आहे. हेमंत करकरे या शहीदाला सुद्धा मी आजच्या या प्रसंगी मी आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्बमंगल, भवतु सब्बमंगल.